गुड मॉर्निंग ऑल. सुपरमॅन तर्फे आज तुम्हाला जे लेक्चर देण्यासाठी इथे जी मंडळी आहेत, जे दिग्गज आहेत, त्यांचं वॉर्म वेलकम. मध्ये जे विद्यार्थी आज इथे हे लेक्चर ऐकण्यासाठी पार अगदी नाशिक, धुळे, मी आता बघते चॅट बॉक्समध्ये नाशिक, धुळे, कोल्हापूर, औरंगाबाद, पन्हाळा, यवतमाळ, म्हणजे एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत सगळे जे विद्यार्थी इथे 12वीला आपल्याला चांगलं मिळणार आहे ह्या दृष्टीने आलेले आहेत. तर ते आणि त्यांच्या पालकांचंही वेलकम. आणि आज मातृदिन आहे. सो मातृदिनाच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. म्हणजे आजचा दिवस किती चांगला आहे बघा, की लॉकडाऊन जरी असलं तरी सुद्धा आचार्य देवो भव म्हणजे जी बोर्डातली तज्ज्ञ मंडळी आहेत प्रत्येक विषयाची, ती तज्ज्ञ मंडळी तुम्हाला ह्या दिवशी आज तुम्हाला मार्गदर्शन करायला आलेली आहेत की 12वीचे बदल नक्की काय झालेले आहेत. मला वाटतं मुलांनो, तुम्ही फार लकी आहात नाही का? ह्या वर्षी तुम्हाला मला वाटतं 11वीची परीक्षा न देताच तुम्ही 12वीत गेलेला आहात. त्यामुळे सगळ्या जे 12वीत गेलेले आहेत त्यांचं वेलकम. 12वीच्या वर्षासाठी तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला इंट्रोडक्शन थोडीशी देणार आहे, ते म्हणजे सुपरमाइंडने हे जे तुमच्यासाठी आज सेशन ऑर्गनाईज केलेलं आहे. तर आता लॉकडाऊन, सगळीकडेच लॉकडाऊन आहे. हा लॉकडाऊन किती दिवस, हा लॉकडाऊन कशामुळे आहे तर कोरोनामुळे आहे. तर हा लॉकडाऊन कधी संपणार आहे, काय होणार आहे, हे सगळंच अनसर्टन आहे. हे आजच्या घडीला तुम्हालाही माहिती नाहीये, मलाही माहिती नाहीये. तर ह्याच्यासाठीच म्हणून सुपरमाइंडने तुमच्यासाठी की आता जे पाठ्यपुस्तकात काय काय बदल झालेले, तुमच्या सिलेबसमध्ये काय काय बदल झालेले आहेत, हे तुम्हाला सगळ्यांना जाणून घेण्यासाठी प्रत्येक विषयाचे तज्ज्ञ शिक्षक तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत. हे मार्गदर्शन करताना सगळ्या विद्यार्थ्यांना एक विनंती आहे की हे खूप मोलाचं मार्गदर्शन आहे. त्याच्यामुळे तुमचे वही आणि पेन तुमच्या बरोबर, नोटबुक आणि पेन तुमच्या बरोबर असू दे. त्या नोटबुकमध्ये तुम्ही सगळं लिहून घ्या की तुम्हाला ते काय काय मार्गदर्शन करणार आहेत ते. हे ज्यांनी तुमच्यासाठी आणलेलं आहे, ही सुपरमेन संस्था गेले 10 ते 12 वर्षापासून शिक्षण क्षेत्रात कार्य करीत आहे. शिक्षण क्षेत्रात स्वअध्ययन, ई लर्निंग, त्याच्यानंतर सेमिनार ह्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात आपली सुपरमाइंड संस्था काम करते. आपलं मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर आणि चिंचवड इथे सगळीकडे आपले ऑफिसेस आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात आपले काउन्सिलर्स पण आहेत. सो शिक्षण क्षेत्रात कार्य करणारी सुपरमाइंड ही ISO मान्यताप्राप्त अग्रगण्य संस्था आहे. आणि CBSEच्या माध्यमातून आपण संपूर्ण भारतात आणि भारताबाहेरही सुपरमाइंडचं हे कार्य चालू आहे. आता कोरोनामुळे कॉलेजेस आपल्याला कधी सुरू होणार आहेत हे माहिती नाहीये, पण पुस्तकं सगळ्यांना वेबसाईटवर अवेलेबल झालेली आहेत. काही ठिकाणी आपले ऑनलाईन क्लासेस पण चालू झालेले आहेत. पण एवढं पुरेसं आहे का आपल्यासाठी? कारण हे जरी आपल्याला माहिती नाहीये की कोरोनामुळे कॉलेजेस कधी सुरू होणार आहेत, जूनमध्ये, जुलैमध्ये का सप्टेंबरमध्ये, हे जरी माहिती नसलं तरी मुलांना 12वीची परीक्षा होणार हे नक्की आहे. CETची परीक्षा होणार हे नक्की आहे. JEE मेन्सची परीक्षा होणार आहे, ऍडव्हान्सची परीक्षा होणार आहे, नीटची परीक्षा होणार आहे, हे तर सत्य आहे. मग ह्या सगळ्यासाठी आपल्याला आत्तापासून अभ्यासाची तयारी करणं हे अतिशय आवश्यक आहे. कारण ह्या वर्षी सिलेबस बदललेला आहे. आणि आत्ताचं 12वीचं वर्ष जे आहे, हे 12वीचं वर्ष तुम्हाला सगळ्यांना माहितीये की तुमच्या आयुष्यातला हा करिअरचा टर्निंग पॉइंट आहे. त्याच्यामुळेच आज सगळे हे संपूर्ण महाराष्ट्रातनं आज एवढ्या संख्येने इथे विद्यार्थी आलेले आहेत. काही ना इथे येण्यासाठी लिमिटेशन्स आहेत, ते फेसबुक लाईव्हला आपलं सगळं लेक्चर बघतायत आता. सो ह्या विद्यार्थ्यांना एक मोलाचं मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून सुपरमाइंडने पुढाकार घेतला. आणि त्या माध्यमातून तुम्हाला हे जे मार्गदर्शन आहे, हे मार्गदर्शन तुम्हाला मिळणार आहे. कारण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक मात्र सत्य आहे की आपण स्वतः अभ्यास केला तर आपण चांगले मार्क मिळवू शकतो. स्व अध्ययन करायला आता पर्याय नाही. आणि मग परत आता हे खूप चांगलं आहे ना, मी मगाशी तुम्हाला म्हटलं की एका अर्थाने तुम्ही लकी आहात अशासाठी की तुम्हाला आता 11वीतनं डायरेक्ट तुम्ही 12वीत गेलात परीक्षा न होता. पण दुसऱ्या बाजूला असं आहे की तुम्हाला स्वतःसाठी आता वेळ मिळतोय, स्वतःच्या स्व अध्ययनासाठी वेळ मिळतोय. तर ते स्व अध्ययन म्हणजे तुम्ही नेमकं काय करायचंय, कशा पद्धतीने पाठ्यपुस्तकाचा अभ्यास करायचा आहे, हे तज्ज्ञ तुम्हाला सांगणार आहेत. 4ही विषय आपण इथे आज घेणार आहोत, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजी. कृपया सगळ्यांनी हे व्यवस्थित ऐकावं आणि नोट डाऊन करावं असं मी तुम्हाला विनंती करते. आणि जास्त वेळ न घेता आपण पुढे जाऊया. पहिलं लेक्चर आपलं असणार आहे केमिस्ट्रीचं लेक्चर घेणार आहेत सौ कल्पना देसाई मॅडम. देसाई मॅडम ह्या युनिव्हर्सिटी रँकर आहेत.
26 वर्षांचा त्यांचा टीचिंग एक्सपिरियन्स आहे. 7-8 बुक्स त्यांनी स्वतः त्यांची पब्लिश झालेली आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी 100च्या वर लेक्चर्स घेतलेली आहेत आणि त्या बोर्डात मॉडरेटर म्हणून आता काम करतायत. तर मी कल्पना देसाई यांना विनंती करेन तर त्यांनी केमिस्ट्रीचं विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन करावं. देसाई मॅडम. Good morning all. Yes, good morning. Welcome and my best wishes with you. Okay, let us start now chemistry session. सगळे रेडी आहात? आपण आता सुरू करतोय केमिस्ट्रीचा पाठ. Okay. Actually chemistry subject is very interesting and well organized subject. It is very simple and easy to understand. But if you study it in a proper way, then you can score more and more marks. तुम्ही out of out marks मिळवू शकता. एवढा आत्मविश्वास बाळगा, खरंच मिळवू शकता. तो खूप सिंपल आहे. Then standard 12th is very important year in your life as far as your career is concerned. So score maximum marks, achieve your goal and successful. गोंधळून जाऊ नका. Do not get panic. बरोबर. आता remember one more thing. You are science student and the qualities required for science student: sincerity, regularity, punctuality and work with a plan. हार्डवर्क करायचंय पण त्याला प्लॅन पाहिजे. ते स्मार्ट प्लॅन पाहिजे, सिस्टमॅटिकपणा पाहिजे आणि आपल्या मनात एक जिद्द किंवा एक तळमळ असायला पाहिजे. आपल्याला एक अभ्यासाची एक अशी बैठक असायला हवी. बरोबर आहे की नाही? आणि जर मी ठरवलं की मला खूप छान मार्क्स मिळवायचे आहेत आणि मी करणारच आहेत, तर तुम्हाला कोणीच अडवू नाही शकणार. खरंच तुम्ही खूप छान करू शकाल. आणि मला असं वाटतं की कुठलंही काम असो, मग छोटं मोठं कुठलंही काम असो, आपण ते A1च झालं पाहिजे, छानच झालं पाहिजे. बरोबर. आता आपण आपल्या जरा टेक्स्टबुक कडे वळूया. आपलं टेक्स्टबुक अर्चिता मॅडम मला शेअर करायची आहे. एक मिनिट जस्ट. हा, आपलं नवीन आलेलं टेक्स्टबुक जे आहे ते टेक्स्टबुक खूप सुंदर लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये ऍप्लिकेशन लेवलचे क्वेश्चन्स आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी पण खूप छान मांडलेल्या आहेत. आता आपण जरा त्या टेक्स्टबुक बद्दल बघूया. स्क्रीन दिसते. आता या पुस्तकामध्ये प्रेझेंटेशन नाईस दिलेले आहे, ऍप्लिकेशन ओरिएंटेड क्वेश्चन्स दिलेले आहेत. त्यामुळं आपल्याला ऍप्लिकेशन लेवलला अभ्यास करून पुढच्या फ्युचरमध्ये त्याचा खूप चांगला उपयोग होईल. आणि जो काही मॅटर मांडलेला आहे तो कंपॅरेटिव्ह स्टडी फॉर्म मध्ये मांडलाय. त्यामुळे तुम्हाला पटकन अभ्यास करता येईल आणि वेळ पण वाचेल. रिपिटेशन काही नाहीये. आणि ह्या पुस्तकामध्ये तुम्हाला डायग्राम किंवा चार्ट किंवा टेबल्स जे दिलेले आहेत ते कलरफुल दिलेत. त्यामुळे आपल्याला ते पुस्तक वाचावंसं वाटतं, छान अभ्यास करावासा वाटतं. सगळ्यात महत्वाचं, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये जे रिएक्शन्स दिले ते जनरल रिएक्शन्स दिलेले आहेत. आणि एकदा आपल्याला एक जनरल रिएक्शन कळली की त्याच्यावरती आपण लॉट ऑफ रिएक्शन्स, खूप रिएक्शन्स, आपण स्पेसिफिक रिएक्शन्स लिहू शकतोय. म्हणजे एक रिएक्शन केली तर आपण आपल्याला कुठलीही रिएक्शन बोर्डाच्या एक्झाम मध्ये विचारली तर त्याचा आन्सर आपण लिहू शकतोय. त्याच्या पुढे या पुस्तकामध्ये आपल्याला असे प्रत्येक टॉपिकच्या मध्ये मध्ये ऑब्झर्व अँड डिस्कस, कॅन यू रिकॉल, डू यू नो, ट्राय दिस, इंटरनेट माय फ्रेंड, कॅन यू टेल, अशा बऱ्याच गोष्टी बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्या नीट आणि व्यवस्थित करायला लागतील आपल्याला, त्या समजून घ्यायला लागतील आणि त्याची उत्तरं पण काढावी लागतील. बरोबर आहे. आता जर तुम्ही इफ यू ऑब्झर्व द previous board question papers, then it is found that all the question asked in the board exam only from the textbook. टेक्स्टबुकच्या बाहेरचं काही नसतं. टेक्स्टबुक
टेक्स्टबुकच्या मध्ये जो मॅटर दिलाय, मॅटर आणि डायग्राम आणि टेबल्स याच्यावरती क्वेश्चन्स असतात. म्हणजे फक्त आपल्याला एक्झरसाइज क्वेश्चन करून नाही चालणार, बरोबर आहे. आपल्याला काय करायला लागेल, त्यातला मॅटर, त्यातले फिगर्स, आता काय करायचं? फिगर्स नीट काळजीपूर्वक करायला लागतील. दॅट इज इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू रीड द टेक्स्टबुक थरली. बरोबर आहे. टेक्स्टबुक वाचताना दिसते का विचार व्हिडिओ? टेक्स्टबुक व्हिडिओ दिसते? व्हिडिओ दिसतोय सगळ्यांना? येस मॅडम, येस. हा हा, मी मध्ये मध्ये थोड्या पीपीटीच्या स्लाइड्स आणि बोलेन, असं करते. ओके, जर तुम्ही हे टेक्स्टबुक थरली वाचावं लागेल. इफ यू ऑब्झर्व द सीईटी क्वेश्चन किंवा बोर्ड पेपर मधले एमसीक्यू, व्हेरी शॉर्ट आन्सर, कुठलेही क्वेश्चन बघितले, दे आर कन्स्ट्रक्टेड फ्रॉम द टेक्स्टबुक ओनली. Therefore, each and every line from the textbook is important. टेक्स्टबुक वाचणं खूप महत्वाचं आहे. त्याच्या बाहेरचं काही येणार नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट, द पेपर सेटर, मॉडेल आन्सर्स, एक्झामिनर, मॉडरेटर, चीफ मॉडरेटर, ऑल दे आर युजिंग टेक्स्टबुक ओनली. हे सगळे टेक्स्टबुक वापरूनच ते सगळं काम करतायत. आपल्याला सुद्धा फक्त टेक्स्टबुकच वाचावं लागणार आहे. आता हे टेक्स्टबुक करत असताना अजून काय करायला लागणार आहे आपल्याला, तर टेक्स्टबुक करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट की समजून घेऊन अभ्यास करायचा आहे. खूप महत्वाची गोष्ट की समजून घेऊन करायचंय. एकदा तो कन्सेप्ट समजला की मग त्याच्यात इंटरेस्ट निर्माण होईल, गोडी निर्माण होईल आणि मग कुठल्याही टाईपने क्वेश्चन विचारला तर तुम्ही त्याचा आन्सर लिहू शकताय. म्हणजे पेपरमध्ये तुम्हाला रिप्रोड्यूस करता येईल, प्रेझेंट करता येईल आणि मग आपोआप मार्क्स मिळत जाते. म्हणजे समजून घेऊन केलं की प्रेझेंट करता येईल, प्रेझेंट केले की मार्क्स मिळतील. बरोबर आहे. अजून एक गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये बारकावे खूप आहेत. बारकावे, आता तुम्ही थोडस अल्कोहोल वगैरे केलेलं आहे 11वी मध्ये. अल्कोहोल व्हेन हिटेड ऍट 443 काय तयार होतं, तर अल्किन, आणि 413 ला हिट केलं तर इथर तयार होतं. बघा किती फरक आहे 443 आणि 413. म्हणजे असे खूप काही बारकावे आहेत. त्या बारकाव्यांचा नीट अभ्यास केला पाहिजे तुम्हाला. आता तुमच्या काही जणांचे ऑनलाईन लेक्चर सुरू असतील, तर माझं असं म्हणणं आहे की 1 तास जर तुम्हाला शिकवलं गेलं, लेक्चर झालं, तर त्याच्यावर तुमचा मिनिमम 2 तास सेल्फ स्टडी हवाय. सेल्फ स्टडी करायचंय, त्याच्यामुळे तुम्हाला तुमचा मार्क्स मिळवायला खूप फायदा होणार आहे. अजून एक गोष्ट म्हणजे आतापर्यंत तुम्ही असं शिकत आलात की डिस्टिंग्विश बिटवीन SN1, SN2 एक्सेट्रा, असं बऱ्याच गोष्टी तुम्ही शिकल्यात. तर आत्ताच्या या नवीन पुस्तकात मला बरेचसे क्वेश्चन्स असे दिसलेत, व्हॉट आर द सिमिलॅरिटीज बिटवीन दिस टू. म्हणजे आतापासून तुम्ही अभ्यास करताना 2 पॉइंट कुठलेही शिकले तर त्यात काय डिस्टिंग्विश आहे, हाऊ दे डिफर अँड हाऊ दे सिमिलर, या दोन्ही गोष्टींचा तुम्हाला अभ्यास करत जावं लागणार आहे. याच्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे की आता आपण टेक्स्टबुक वाचत असतोय, एखादा पार्ट, एखाद्या युनिटवर अभ्यास करत असतोय. तो युनिट वाचून झाला की अजून हा पार्ट कुठे आपण वाचलाय का, ह्या टेक्स्टबुक मध्ये कुठल्या दुसऱ्या चॅप्टर मध्ये हा आलाय का पार्ट, त्याच्याशी लिंक करता आली पाहिजे. फॉर एक्झाम्पल, आता मी नवीन पुस्तकातलंच देते. पहिल्या टॉपिक मध्ये क्रिस्टलाइन सबस्टन्स कॅल्शियम कार्बोनेट आहे, त्याचा क्रिस्टलाइन फॉर्म एक फॉर्म कॅल्साइट आहे. आता चॅप्टर नंबर 10 घेतला आपण, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, तर त्याच्यामध्ये असं आहे की प्रिझम, निकोल प्रिझम म्हणून असतोय. निकोल प्रिझम इज मेड अप ऑफ कॅल्साइट. म्हणजे पहिल्या टॉपिक मध्ये आपण कॅल्साइट शिकलो, त्याची लिंक आपण तिकडेही कॅल्साइट वापरतोय, अजून कुठे वापरतोय काय, असं बरंच तुम्हाला लिंक लावता आली पाहिजे. त्यामुळं लक्षात ठेवणं सोपं जातं. आता आपल्या स्लाइड, आता आपल्या पुस्तकात टोटल 16 टॉपिक आहेत, बरोबर. त्या 16 टॉपिक मध्ये मी जर आता त्याचे 4 भाग केले, तर पहिले जे 6 टॉपिक आहेत, सगळ्यांना दिसत आहेत पहिले 6 टॉपिक? येस मॅडम. हा, पहिले 6 टॉपिक आहेत ते फिजिकल केमिस्ट्रीचे आहेत. सॉलिड स्टेट, सोल्युशन्स, आयोनिक इक्विलिब्रिया, केमिकल थर्मोडायनॅमिक्स, इलेक्ट्रोकेमिस्ट्री आणि केमिकल कायनेटिक्स. आता हे 6 टॉपिक खूप छान आहेत, कन्सेप्ट बेस आहेत. एकदा तुमचा कन्सेप्ट क्लिअर झाला की हे 6 टॉपिक तुम्ही
एकदम खूप छान करू शकता आणि मार्क्स मिळवणारे टॉपिक आहेत. तर आपण जर आता ह्या फिजिकल केमिस्ट्रीचा अभ्यास कसा करायचा बघूया. ऍक्च्युली काय असतं की आपण जसं फिजिक्सचा अभ्यास करतो तसा केमिस्ट्रीचा करून चालत नाही, किंवा इव्हन फिजिकल केमिस्ट्रीचा कसा करणार आहे तसा ऑर्गॅनिकचा करून चालणार नाही. तर आपण जरा आधी फिजिकल केमिस्ट्रीचं बघूया, त्याचा पाठ कसा करायचा आहे आपल्याला सुट्टीमध्ये. तर फिजिकल केमिस्ट्रीमध्ये 2 पार्ट आहेत, की एक थेरी पार्ट आहे आणि न्यूमरिकल. ह्या 6च्या 6 टॉपिक वरती न्यूमरिकल आहेत आणि न्यूमरिकलचं वेटेज आहे 12 ते 14 मार्कांचं. पेपरमध्ये 12 ते 14 मार्काला न्यूमरिकल असतात आणि हे या 6 टॉपिकवर आहेत. आता आपण आधी बघूया थेरी पार्ट कसा करायचा आणि मग बघूया न्यूमरिकल पार्ट कसा करायचा. थेरी पार्ट करताना काय करायचं, कुठलाही एक आपण चॅप्टर घेतला, फॉर एक्झाम्पल थर्मोडायनेमिक्स घेतला, तर आधी काय करा, डिव्हाइड दॅट टॉपिक इनटू युनिट्स अँड सब युनिट्स. आहेत ते तसे पुस्तकात करून दिलेले आहेत, युनिट आणि सब युनिट्स केलेले आहेत, तसे आपण केले. मग आता एक एक युनिट आणि सब युनिट वाचायचा, तो रीड दॅट पार्ट, देन अंडरस्टूड द कन्सेप्ट, लर्न दॅट पार्ट अँड देन रिवाइज दॅट पार्ट. आणि मग त्या सब युनिटवर आणि युनिटवर जे काही तुम्हाला फॉर्म्युले मिळाले ते तुमच्या शेजारी लगेच नोटबुक ठेवा आणि त्या नोटबुक मध्ये त्या टॉपिकचा तो फॉर्म्युले एंटर करत जा, लिहित जा. असा करत 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 त्याचे सगळे युनिट आणि सब युनिट तो टॉपिक पूर्ण होईल तुमचा, तेव्हा तुमच्याकडे तुमच्या नोटबुक मध्ये त्या टॉपिकचे सगळे फॉर्म्युले एकत्र मिळतील. बरोबर आहे. आता हे थेरी वाचत असताना, काही थेरी पार्ट करत असताना परत इथं कम्पॅरेटिव्ह स्टडी करा, त्याचे टेबल्स बनवा, चार्ट्स बनवा. काही आयडियाज असतील तर तिथेच टेक्स्टबुक मध्ये पेन्सिलने नोट डाऊन करा. इम्पॉर्टंट लाईन असेल तर त्याच्या खाली अंडरलाईन करा. अशा प्रकारे तुमचा थेरी पार्ट एकदम पक्का होईल. आता एकदा थेरी पार्ट तुमचा पक्का झाला, तुमच्याकडे त्या टॉपिकचे फॉर्म्युले आहेत, मग आता काय करायचं, व्हिडिओ. आता काय करायचं, बरोबर, न्यूमरिकल्स करायचे. न्यूमरिकल्स कसे करायचे, खरं तर न्यूमरिकल्स खूप सोपे आहेत, कारण तुमची थेरी पक्की झाली आहे, तुमच्याकडे फॉर्म्युले आहेत. आता काय करायचं, युनिट कन्व्हर्जन आधी सगळ्यात महत्वाचं आहे. ते तुम्ही 11th स्टँडर्डला शिकला आहात. 11th स्टँडर्डला युनिट कन्व्हर्जन शिकले, ते युनिट कन्व्हर्जन करा, फॉर्म्युले आहेत. आणि आता प्रॅक्टिस करताना फक्त आधी सॉल्व्ड एक्झाम्पल करायचे त्या चॅप्टर मधले, आणि विथ लॉग कॅल्क्युलेशन, बाय युझिंग लॉग टेबल तुम्ही कॅल्क्युलेशन करायचे, त्याच्याप्रमाणे प्रॅक्टिस करायची. कारण बोर्ड एक्झामला जे आन्सर आहे, तुम्हाला जे मार्क्स मिळणार आहे ते लॉग टेबलच्या कॅल्क्युलेशन वरून आले. डू नॉट यूज कॅल्सी. कॅल्सी वापरायचं नाही. आपल्याला वाटतंय आता पटकन होते म्हणून कॅल्सी वापरायचं, पण कॅल्सी वापरायचा नाही. आता लॉग टेबलनीच करायचंय. आता ह्या चॅप्टरची थेअरी पक्की झाली, न्यूमरिकल पक्के झाले. आता एक्झरसाइज कडे जायचं. एक्झरसाइज करताना त्याचे एक्झरसाइज सोडवा, सगळे एमसीक्यू न्यूमरिकल सगळे सोडवायचे. हा एक्झरसाइज जर त्याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही तुमच्या फ्रेंड सोबत डिस्कस करा फोनवरून, किंवा टीचर्सना विचारा, किंवा तुम्ही सुपरमाइंडला पण विचारू शकताय की ते तुम्हाला आन्सर्स देतील. त्यांच्याकडे आणि काही क्वेश्चन्स आहेत, क्वेश्चन बँक आहे, क्वेश्चन पेपर्स आहेत, ते तुम्हाला देऊ शकतात. त्यांनी खूप खूप त्यांचं वर्क आहे, ते खूप तुम्हाला ह्या बाबतीत मदत करू शकतील. त्याच्यानंतर आता थेरी आणि न्यूमरिकल पक्के झाले, एक्झरसाइज सोडवला, बरीच क्वेश्चन सोडवली. आता तुम्ही एमसीक्यू ची बरेच मटेरियल अवेलेबल आहे, तुम्ही त्या चॅप्टरचे एमसीक्यू सोडवा. एमसीक्यू सोडवताना तो टॉपिक इतका पक्का होतोय की तुमची बोर्डाची पण तयारी चांगली होते आणि सीईटीची पण तयारी चांगली होते. बरोबर. हा झाला आपला फिजिकल केमिस्ट्रीचा पार्ट. आता फिजिकल केमिस्ट्रीचा पार्ट करत असताना तुम्हाला याच्यासाठी काही बेसिक लागणार आहे, आणि ते सगळं बेसिक तुम्ही 11th स्टँडर्डला शिकलात. बघा, तुम्ही टॉपिक शिकलेले आहेत, सब पॉइंट शिकलेले आहेत, मोल कन्सेप्ट, कॉन्सन्ट्रेशन, एमओ थिअरी, रिडॉक्स रिएक्शन, इंटरमॉलिक्युलर फोर्सेस, टाइप्स ऑफ बॉन्ड. आणि हे पार्ट जर तुम्ही 11वीत केले नसतील काही कारणास्तव तर ते आधी पक्के करायला लागतील, कारण हे सगळे अप्लाय करायचे तुम्हाला फिजिकल केमिस्ट्रीसाठी. ह्यातला मोल कन्सेप्ट हा पार्ट तर असं आहे की होल केमिस्ट्री इज बेस्ड ऑन दिस पार्ट. एमओ थिअरी आहे, रिडॉक्स रिएक्शन केल्याशिवाय तर तुम्हाला इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा पार्ट येणारच नाही. इलेक्ट्रोकेमिस्ट्री स्टडी करण्यासाठी
तुम्हाला रिडॉक्स रिएक्शन पक्क आलंच पाहिजे, तरच तुम्ही इलेक्ट्रोकेमिस्ट्री करू शकताय. अशा प्रकारे तुम्ही 11वीचा बेस आधी पक्का करा फिजिकल केमिस्ट्रीसाठी आणि मग फिजिकल केमिस्ट्रीचे टॉपिक करू शकता. आता आपण जाणार आहोत पुढे की इनऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे पुढचे टॉपिक नंबर 7, 8, 9. 7, 8, 9 तुमचे आहेत. फर्स्ट आहे पी ब्लॉक मधले ग्रुप नंबर 16, 17, 18. नंतर आहे 8वा टॉपिक डी ब्लॉक आणि ए ब्लॉक म्हणजे ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन एलिमेंट आणि कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स. आता हे इनऑर्गॅनिकचे टॉपिक आहेत. इनऑर्गॅनिकचे टॉपिक करताना तुम्हाला बेसिक काय लागणार आहे, तर 11वीचं तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे चॅप्टर नंबर 4 ऍटॉमिक स्ट्रक्चर, त्यातलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन एकदम पक्का हवंय. हायब्रिडायझेशन sp2 sp3, नंतर ऍटॉमिक आणि आयोनिक रेडिया, व्हॅलेन्सी, फॉर्म्युला एक्सेट्रा. तर तुम्हाला ह्या गोष्टी आल्याशिवाय इनऑर्गॅनिक केमिस्ट्री येणार नाही, बरोबर. आता यातलं तुम्हाला अजून एक महत्वाचं सांगते की इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये रिएक्शन्स आहेत आणि बऱ्याच मुलांना ते अवघड वाटतात की कशा बॅलन्स करायच्या, कशा लिहायचं, काय करायचं. पण तुम्हाला सांगते एक सोपी गोष्ट आहे, तुम्ही ते 9th स्टँडर्डला शिकलात ऍक्च्युली व्हॅलन्सी. तुम्हाला ते व्हॅलन्सी माहिती पाहिजेत. व्हॅलन्सी आल्या मोनोव्हॅलंट, डायव्हॅलंट, ट्रायव्हॅलंट, त्याच्यावरून तुम्हाला फॉर्म्युला येईल. फॉर्म्युला आला की मग रिएक्शन लिहायचे आहेत आणि रिएक्शन लिहिल्यानंतर ते बॅलन्स करायचे आहेत, बरोबर आहे. डायरेक्ट बॅलन्सिंगला गेलात की तुमची गडबड होईल. त्यामुळे आधी बेसिक कन्सेप्ट व्हॅलन्सी कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. ह्याच्यानंतर इनऑर्गॅनिक केमिस्ट्री कम्पॅरेटिव्हली फिजिकल केमिस्ट्री आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे कम्पॅरेटिव्हली सोपा पार्ट आहे. तुम्ही आतापासून जर ते टॉपिक वाचायला सुरू केले तर तुम्हाला समजतील, त्याचे एक्झरसाइज क्वेश्चन तुम्हाला सुटतील. सोपे आहेत ते, सिंपल आहेत एकदम. तुम्ही तुमच्या लेवलने करू शकता हे तिन्ही टॉपिक, बरोबर. अशा प्रकारे तुम्ही इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर आपण जाणार आहोत ऑर्गॅनिक केमिस्ट्रीकडे. सगळ्यांना ऑर्गॅनिक केमिस्ट्री जरा जड जातं, पण ऍक्च्युली तसं बघितलं तर ऑर्गॅनिक केमिस्ट्री इतकं सोपं दुसरं काहीच नाही. सगळ्यांना दिसतंय टॉपिक नंबर 10, 11, Yes. 12, 13, येस बरोबर. मॅडम, येस. येस, हे सगळे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे आहेत. खरं तर थोडीशी मुलांना ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची भीती आहे, कारण हे टॉपिक किंवा ऑर्गॅनिक केमिस्ट्री जरा त्याच्या नावासारखाच आहे, म्हणजे त्यांच्या कंपाऊंड सारखाच आहे, म्हणजे होलाटाईल आहे. जरा अभ्यास केला की जरा उडतो. का? कारण तुम्ही त्याला मगत करताय, पाठ करताय. रिएक्शन पाठ करू नका, रिएक्शन पाठ करायच्या नाहीयेत. तर मग ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा अभ्यास कसा करायचा, ह्या 4 टॉपिकचा अभ्यास कसा करायचा, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, पहिला तुम्ही 10वा टॉपिकच केला पाहिजे. डायरेक्ट आपण 12वा किंवा 13वा करू शकत नाही. 10वा करून झाल्यानंतरच 11, 10, 11 झाल्यावर 12, 10, 11, 12 झाल्यावरच 13कडे जायचंय, बरोबर. हे टॉपिक करत असताना तुम्हाला सगळ्यात महत्वाचं फर्स्ट नॉमेनक्लेचर माहिती पाहिजे, ऑर्गॅनिक कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर. आता त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या नॉमेनक्लेचर एकदम सोपं आहे. मुलं उगाच पाठ करतात. त्याच्यामध्ये कॉमन नेम आहे. मुलं म्हणतात कॉमन नेम लक्षात कशी ठेवायची मॅडम? अरे नाही, लक्षात नाही ठेवायची ती. खूप सोपी टॅक्ट आहे, मी तुम्हाला सांगते. तुम्हाला अल्किल ग्रुप्स माहिती आहेत, 8 अल्किल ग्रुप्स करायचे आहेत. these are the heart of the organic chemistry. Once you know the alkyl group आणि फॅमिलीचं नाव माहिती झालं की चला कॉमन नेम आले, कारण कॉमन नेम मध्ये फॅमिलीचं नाव येत असतं, अल्किल हलाइड, अल्कोहोल एक्सेट्रा, बरोबर. आणि आयुपीएससी नेम 3 रूल आहेत. ते 3 रूल केले की तुम्हाला आयुपीएससी नेम आले. आयुपीएससी नेम तुम्हाला छान येतं, मला माहिती आहे. थोडंसं कॉमन नेम मध्ये पण फॅमिलीचं नाव त्यात वापरा, सोपंच आहे. नाउ वन्स यू नो दिस नॉमेनक्लेचर पार्ट, आणि ह्या खाली तुम्हाला टर्म दिसतायत बघा, हायड्रॉलिसिस, त्याच्या टर्मच्या नावातच मिनिंग आहे. हायड्रो म्हणजे वॉटर, लिसिस म्हणजे ब्रेकिंग, म्हणजे आपल्याला बॉन्ड ब्रेक करायचे बाय युजिंग वॉटर. असं थोडंसं त्या नावातच असतं. थोडे कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. मग सिंगल बॉन्डचं हायड्रोलिसिस कसं करायचं, डबल बॉन्डचं हायड्रोलिसिस कसं करायचं, बाकीच्या पण टर्म्स मी दिलेत बघा. हायड्रेशन, डिहायड्रेशन, ऑक्सिडेशन, बरेच टर्म्स आहेत. त्या सगळ्या 11वीला झालेत. ह्या सगळ्या टर्म्स तुम्हाला आल्या पाहिजेत, तर 12वीचं ऑर्गॅनिक केमिस्ट्री एकदम सोपं आहे. मग
इव्हन मी तुम्हाला एक आयडिया सांगते बघा, तिथं ऍडिशन आणि इलिमिनेशन दिसत आहेत. ऍडिशन आणि इलिमिनेशन दोघांचं कॉम्बिनेशन केलं की कंडेन्सेशन असतं, बरोबर. सबस्टिट्यूशन, न्यूक्लिओफिलिक, त्याचा चार्ट बनवा घरी. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन तुम्हाला फक्त अरोमॅटिक्स आहे, 11वीला आहे, 2 पानं दिलेले आहेत, ते तुम्ही अर्ध्या पानात चार्ट बनवून तुम्ही तुमच्या रूम मध्ये ते लावू शकताय. जसं मी आता मगाशी विसरले सांगायला, खरं तर इनऑर्गॅनिक मध्ये एक पिरियडिक टेबल तुमच्या रूम मध्ये लावलेलं असलं पाहिजे, बरोबर. तसंच काही चार्ट पण तुम्ही तुमच्या रूम मध्ये बनवून लावू शकता की ते 12वीला उपयोगी पडतील. त्याच्यानंतर इंडक्टिव्ह, इलेक्ट्रोमॅरिक आणि रेझोनन्स इफेक्ट, हे सगळे पॉइंट्स म्हणजे 11वीचे टॉपिक नंबर 14 आणि 15 या टॉपिकचे बेसिक आहेत. त्यातले हे पॉइंट्स करायला लागतील, म्हणजे 12वीचा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा पार्ट खूप सोपा जाईल, बरोबर आहे. आता ऑर्गॅनिक केमिस्ट्रीत अजून 2 गोष्टी आहेत. तुम्हाला सगळ्यांना फंक्शनल ग्रुप माहिती आहे, मॅडम बरोबर. आपल्याला 3 मिनिटं आहेत हा शिल्लक. या लास्टच आलेच नाही. येस हा, तर त्याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप आहे, तो फक्त फंक्शनल ग्रुप चेंज होतो, तेवढंच लक्षात ठेवायचं, म्हणजे आता तुम्हाला 12वीचा अभ्यास करायला खूप सोपं जाईल. आणि शेवटचे 3 टॉपिक आपल्या बुक मधले ते आहेत बायोमॉलिक्युल्स, बरोबर. बायोमॉलिक्युल्स आहे, त्याच्यानंतर 15वा आहे पॉलिमर, आणि 16वा आहे तो म्हणजे ग्रीन केमिस्ट्री अँड नॅनो केमिस्ट्री. बायोमॉलिक्युल्स आहे बायोकेमिस्ट्रीशी रिलेटेड, पॉलिमर इंडस्ट्रियल केमिस्ट्री, आणि शेवटचा ग्रीन केमिस्ट्री. हे सगळे केमिस्ट्रीशी रिलेटेड, थोडं जनरल केमिस्ट्री आहे, पण छान करू शकताय त्याचा अभ्यास. अशा प्रकारे आपल्याला 12वीचा अभ्यास करायचा आहे, त्याच्यासाठी 11वीचं बेसिक लागणार आहे. ऑल द बेस्ट टू ऑल ऑफ यू, आणि मी इथं थांबते. येस, थँक्यू मॅडम. काही क्वेश्चन्स आहेत की कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी कशी करायची, काय असा एक प्रश्न आलेला आहे. येस, मी सांगते आता. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम साठी आता त्याच्यामध्ये सीईटीचा पार्ट आहे. आधी आपण सीईटी वर मी 1-2 मिनिटात सांगते. सीईटी साठी आपलं टेक्स्टबुक इनफ आहे. 11वीचे आणि 12वीचे टेक्स्टबुक, त्याच्या बाहेरचं काही येत नाही सीईटी साठी. आणि अदर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम, नीट साठी तुम्हाला एनसीईआरटीचे बुक करायला लागतील, आणि जेईई साठी तुम्हाला बाकीचं बरंच म्हणजे वाचन करावं लागेल. त्याच्यासाठी बरीच बाजारात पुस्तकं आहेत. अरिहंत पब्लिकेशन चांगलं आहे, मी वाचते, मला कुठली ऍडव्हर्टाईज करायचं नाही, पण मी जे मला चांगलं वाटलं ते मी सांगितलं. अजून काही क्वेश्चन असा आहे, नेक्स्ट क्वेश्चन इज ट्रेड नेम कशी लक्षात ठेवायची. ट्रेड नेम म्हणजे तुम्हाला कमर्शियल नेम म्हणायचंय की कॉमन नेम म्हणायचंय. तर ट्रेड नेम थोडंसं लर्न करावं लागतं. म्हणजे NaOH कॉस्टिक सोडा किंवा KOH कॉस्टिक पोटॅश, अशी थोडी ट्रेड नेम आहेत, ती लक्षात ठेवायला लागतात. एकदम मोजकी, अगदी 7-8 नाव आहेत ती. आणि कॉमन नेम हवी असतील तर फॅमिलीचं नाव, मी तुम्हाला मगाशी सांगितलं, फॅमिलीचं नाव आणि 8 अल्किल ग्रुप केले की कॉमन नेम परफेक्ट येतात. ओके, येस, थँक्यू मॅडम. खूप छान तुम्ही सांगितलं की बेसिकली केमिस्ट्री साठी काय करायला पाहिजे. त्याच्यानंतर अजून एक मॅडम नेक्स्ट क्वेश्चन आहे, 11वी आणि 12वी यातलं, जस्ट अ मिनिट, 11वी आणि 12वी च्या किती % येतं नीटला. नीटला आय थिंक 40 आणि 60 असं आहे, पण यावर्षी काय बदलणार असेल तर मला माहिती नाही. ओके, रिॲक्शन कशा लक्षात ठेवायच्या. रिॲक्शन लॉजिकली करायचे. मी तुम्हाला सांगितलं मगाशी की आधी नॉमेनक्लेचर यायला पाहिजे. नॉमेनक्लेचर आलं की लॉजिक, एक जनरल रिॲक्शन बघायची, लॉजिकली त्या लिहिता येतात. डू नॉट मग अप द रिॲक्शन. ओके, येस मॅडम. सो थँक्यू. मला वाटतं बऱ्यापैकी सगळ्यांच्या ज्या शंका होत्या केमिस्ट्रीच्या त्या आपण कम्प्लीट केलेल्या आहेत. सो एक मिनिट. आणि मगाशी इसी कसे काढायचे हा एक क्वेश्चन आहे. कुठला? इसी कसे काढायचे, मी नाही समजले. काय इसी कसे काढायचे. इसी म्हणजे आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन का? येस, बेबी तसंच असेल. इलेक्ट्रॉनिक, येस. ओके, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढायला तुम्हाला आधी सिक्वेन्स ऑफ हे पाहिजे.
त्या सिक्वेन्स कसे लक्षात ठेवायचे त्याची मी तुमच्याकडे म्हणजे सुपरमॅन कडे एक आयडिया आहे ती पाठवून देईल. त्याच्यावर Okay. तुम्ही म्हणजे ऑर्बिटलचे सांगाल आणि त्याच्यावरून काढू शकता. मी तुम्हाला एक येस चार्ट yes. बनवून देईन. येस 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 येस. ओके सो मॅडम तुमचा स्क्रीन शेअर हे केला तरी बंद करू बंद करू येस येस येस. सो अशा पद्धतीने आपण केमिस्ट्रीचं मॅडम तुम्ही खूप छान सांगितलं की ज्यामध्ये एक महत्वाची गोष्ट मी समराईज करते की त्याच्यामध्ये या 11वी येस मॅडम 11वी येस 11वी च्या जे बेस आहे हा. तो बेस जोपर्यंत तुम्ही चांगला करत नाही तोपर्यंत तुम्हाला 12वीत हे करता येणार नाही. सो आता लॉकडाऊन जे आहे तो लॉकडाऊन परत मी म्हणेन की प्रॉब्लेम्स कन्व्हर्ट्स टू अपॉर्च्युनिटी की हा जो आता तुम्हाला वेळ मिळालेला आहे हा तुमचा वेळ तुम्ही 11वीचा जो मॅडम 1 मिनिट तुमचं मी म्यूट केलं. 11वीचा प्लीज एव्हरीवन म्यूट युअरसेल्फ. 11वीचा हे जे लेसन्स आहे ते 11वीचे लेसन्स तुम्ही चांगले करणं अतिशय आवश्यक आहे. आणि ह्याच्यामध्ये आता जे मॅडमनी सांगितलं की प्रत्येक गोष्ट ही तुम्ही समजून घेतली पाहिजे आणि हे समजून घेण्यासाठी प्रत्येक लेसनचं ऑब्जेक्ट ओरिएंटेड रिडिंग हे होणं खूप आवश्यक आहे. ह्याच्यासाठी जसं मगाशी मॅडमनी सांगितलं की सुपरमाइंड सुद्धा प्रत्येक लेसनवर थरो क्वेश्चन पेपर तयार करते, क्वेश्चन बँक तयार करते. त्याच्यामध्ये MCQ आहेत, 1 मार्क क्वेश्चन, 2 मार्क्स आता जे बोर्डाचे क्वेश्चन्स आहेत ते सगळे बोर्डाचे क्वेश्चन्स आपण ह्याच्यामध्ये कव्हर केलेले असतात. आणि त्या क्वेश्चनची उत्तरं शोधण्याच्या दृष्टीने जर का तुम्ही टेक्स्टबुकचं थरो वाचन केलं तर त्याचा खूप तुम्हाला उपयोग होऊ शकतो. कोणतीही रेडीमेड गोष्टींचा तुम्हाला आता उपयोग होणार नाहीये. कारण आता क्वेश्चन पेपर कन्व्हर्स टू ऍक्टिव्हिटी शीट झालेले आहेत आणि जेव्हा कन्व्हर्स टू ऍक्टिव्हिटी शीट होत आहे तेव्हा तिथे तुम्ही स्वतः सेल्फ स्टडी करणं, स्वतःचा अभ्यास करणं हे खूप गरजेचं आहे. मग आता स्वतःचा अभ्यास करायचा म्हणजे काय करायचं तर स्वतःचा अभ्यास जो करायचा आहे तो आपण आपल्या समोर जर का क्वेश्चन पेपर असेल आणि त्या क्वेश्चन पेपरची उत्तरं शोधण्यासाठी जर का आपण टेक्स्टबुक वाचलं तर त्याचा थरो अभ्यास होतो. आणि ती क्वेश्चन बँक जी आहे ते क्वेश्चन पेपर डेफिनेटली तुम्हाला सुपरमाइंड संपूर्ण महाराष्ट्रात प्रोव्हाइड करून देणे. त्याच्यासाठी आम्ही नंतर तुम्हाला नंबर देणारच आहे. त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आता आपण पुढच्या लेक्चरकडे जाऊया. पुढचं लेक्चर आहे मॅथमॅटिक्स. सगळ्यांच्या आवडीचा विषय पण तितकाच भीतीचा विषय आपण म्हणू. मॅथमॅटिक्ससाठी दीपक पाटील सर आपल्याशी बोलणार आहेत. दीपक पाटील सर हे MIT कॉलेजला लेक्चरर्स आहेत. त्याच्यानंतर ते स्क्रुटिनी ऑफिसर्स म्हणून पण गेली अनेक वर्ष काम करतायत. बालभारतीच्या पुस्तकाचे त्यांनी समीक्षक म्हणून पण आता ते काम बघतायत आणि 22 वर्षांचा त्यांचा टीचिंग एक्सपिरियन्स आहे. तर मी पाटील सरांना विनंती करते की त्यांनी मॅथमॅटिक्स विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. पाटील सर. थँक्यू मॅडम. येस. आय होप प्रत्येकाला माझा आवाज येतो आणि प्रत्येकाला मी विजिबल आहे. येस येस. ओके. सो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात असं म्हणणं चुकीचं ठरेल खरं तर. कारण मजेत कोणीच नाहीये. मी नाही, तुम्ही नाहीये, आपण कोणीच नाहीये. पण जी काही परिस्थिती आपल्यावरती ओढवली आहे त्याला सामोरं जाण्याशिवाय आपल्याकडे काही दुसरा ऑप्शन नाहीये. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं आता सध्या नो कॉलेज, नो क्लास आणि त्यात हा नवीन सिलेबस आणि तुमचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे 12वीचं वर्ष. 10वीचे आणि 12वीचे मार्क्स आपल्याला पुढे उपयोगात असतात, सगळ्यांना माहिती आहे. पण 12वी जास्त महत्वाचं, कारण 12वी नंतर तुमचं टर्निंग पॉइंट असतो. टर्निंग पॉइंट म्हणजे काय, तुम्हाला डिसाईड करायला लागतं की पुढे आपण आता काय करणार आहे. 10वी नंतर थोड्याशा कमी उपलब्ध गोष्ट असतात किंवा 10वीच्या मार्कांचा उपयोग फक्त 11वीच्या ऍडमिशनसाठी होतो. पण 12वीचे मार्क जे असतात ते तुम्हाला प्रत्येक फील्डमध्ये, प्रत्येक ऑपॉर्च्युनिटीमध्ये महत्वाचे ठरतात. म्हणून आपल्याला गप्प बसून चालणार नाहीये. गप्प बसून चालणार नाही म्हणजे काय, की आता गव्हर्नमेंटने आपल्याला PDF फाईलमध्ये पुस्तकं उपलब्ध करून दिली. मग सेल्फ स्टडी करायचा. सेल्फ स्टडी कसा करायचा, तर सेल्फ स्टडी करत असताना तुम्हाला काही अडचणी येऊ शकतात. आता मगाशी जेव्हा केमिस्ट्री लेक्चर चालू होतं त्यावेळेला काही मुलांनी प्रश्न विचारली. ती प्रश्न सगळ्या विषयांना ऍप्लिकेबल आहेत. पुस्तकातल्या चुका, अभ्यास कसा करायचा, वेळ कसा घालवायचा, हे सगळ्या गोष्टी, वेटेज काय आहे वगैरे वगैरे बरेच प्रश्न मी पण वाचत होतो. तर काही प्रश्नांची उत्तरं ही सगळ्यांची कॉमन आहेत. म्हणजे जो प्रश्न तुम्ही केमिस्ट्रीला विचारला
तोच प्रश्न बाकी विषयांना पण ऍप्लिकेबल आहे. मग कदाचित तुम्हाला माझ्या लेक्चर मधनं इतर विषयांच्या क्वेरीज किंवा काही कॉमन प्रश्न असतील त्याची कदाचित तुम्हाला उत्तरं मिळू शकतील, तसा मी प्रयत्न करतो. ओके, तर मग आता मी मगाशी म्हणत होतो की मग अभ्यास कसा करायचा आणि मग 12वीचं करिअरचं वर्ष आहे, महत्वाचं वर्ष आहे, तर हे कसं मार्क मिळवायचे. कारण बोलणं सोपं आहे, कोणीतरी येतं अरे करायचं, घरातले सांगतात, आजोबा आजी सांगतात किंवा काका सांगतात किंवा अजून आमच्यासारखे काहीतरी असतात नाही का, हे करा ते करा, हे सोपं आहे ते सोपं आहे, पण करायचं तुम्हाला आहे. आणि करायचं तुम्हाला म्हटल्यावर काय सांगणारे भरपूर असतात. करायचं कसं हे सांगणारं जे आहे ते तुम्ही लकी आहात की तुम्हाला सुपरमाइंड सारखी टीम तुमच्या पाठीशी आहे आणि तुम्हाला ती मार्गदर्शन करणार आहे. म्हणजे ह्या काळामध्ये तुम्हाला एका चांगल्या मार्गदर्शनाची फार गरज आहे. म्हणजे काय, मगाशी देसाई मॅडमने सांगितलं की सेल्फ स्टडी तुमचा फार महत्वाचा आहे. मग सेल्फ स्टडी महत्वाचा आहे म्हणजे काय, की तुम्हाला स्वतःचा अभ्यास तुम्ही करायचा आहे. मग स्वतःचा अभ्यास करत असताना तुम्हाला अडचणी येतात. आता इतक्या साऱ्या एका क्लिकवरती युट्यूब बघितला तुम्ही तर कितीतरी व्हिडिओ तिथे अवेलेबल असतात, पण प्रत्येकाची टेक्निक वेगळी असते. आणि स्वतः शिक्षक समोर असणं आणि आपल्या ओळखीचा, आपल्या आवडीचा आणि आपला आपला म्हणजे आपल्याला हक्काने त्याला विचारता येईल असा शिक्षक जर तुमच्या समोर असला, असा मार्गदर्शक तुमच्या समोर असला, तर तुम्हाला ते शिकायला समजून घ्यायला खूप सोपं होत जाईल. आणि म्हणूनच तुम्हाला सुपरमाइंड त्यासाठी खूप चांगली मदत करणार आहे बघा. ओके, सो मग आपण आता या सुट्टीमध्ये करायचं काय, कसं करायचं. आता मगाशी म्हटलं मी की ह्या कॉमन गोष्टी आहेत ज्या केमिस्ट्री मध्ये सांगितल्या त्या मी रिपीट करणार नाहीये. ओके, त्या कॉमन सगळ्या विषयांसाठी आहे. मग आता वेगळं काय करायचं असतं, तर 11वीचा सिलेबस सगळ्यांना माहिती आहे, 11वी सगळ्यांनी केलेलं आहे. 12वीची तुम्ही परीक्षा दिलेली नाहीये, पण तुम्ही प्रिपरेशन सगळ्यांनी केलेलं आहे. काही ठिकाणी मला वाटतं 1-2 पेपर झाले होते जिथे स्कूल अटॅच कॉलेज आहे तिथे, तो पार्ट आपण सोडून देऊया. पण जिथे कुठे आता परीक्षा झालेली नाहीये तर तुला पेपर पॅटर्न 11वीचा माहित नाहीये आणि जो 11वीचा पेपर पॅटर्न आहे तोच 12वीचा आहे, तर तो पण थोडा मी तुला शॉर्ट मध्ये सांगणार आहे. त्यात कदाचित थोडे चेंजेस पण होऊ शकतील. तर आता या सुट्टीमध्ये तुम्हाला अभ्यास करायचा कसा किंवा अभ्यास काय करायचा नाही का. पुस्तकं आली आहेत तुम्हाला, पुस्तकं तुम्ही बघितली आहेत. बाकी विषयांना एकच पुस्तक आहे, मॅथमॅटिक्सची 2 पुस्तकं आहेत. तर पार्ट 1 आणि पार्ट 2 असे 2 पार्ट्स आहेत, पार्ट 1 आणि पार्ट 2. सो पार्ट 1 मध्ये 7 चॅप्टर्स आहेत बघा आणि पार्ट 2 मध्ये जे आहे टोटल 8 चॅप्टर्स, असे टोटल 15 टॉपिक्स आहेत. ओके, सो टोटल 15 टॉपिक्स या सध्या मॅथमॅटिक्स सब्जेक्ट मध्ये आहेत. मग पूर्वीचं आणि आत्ताचं काही बदललंय का. आता मगाशी कोणीतरी प्रश्न विचारला होता, पुस्तकात चुका आहेत. त्याच्यात चुका म्हणजे प्रिंटिंग मिस्टेक आहेत मॅथमॅटिक्स मध्ये, बाकी विषयांचं मला माहित नाहीये. सो मॅथमॅटिक्स मध्ये प्रिंटिंग मिस्टेक आहे, कुठेतरी प्लस मायनस साईन चुकलंय, कुठेतरी म्हणजे आता तुम्ही डेरिव्हेटिव्ह मध्ये असेल त्याच्यात प्लस मायनस साईन चुकलंय. मॅथमॅटिकल लॉजिक तुम्ही बघितलं असेल तर त्याच्यामध्ये ते अँड ऑरचे सिम्बॉल चुकले, त्याच्यामुळे तुम्हाला उत्तर कदाचित मागचं मॅच होत नसेल किंवा अशा सगळ्या अडचणी, तुम्हाला खूप साऱ्या अडचणींना समोर जावे लागतंय. अगदी बरोबर आहे, पण त्याला काही इलाज नाहीये. आता आहे त्या गोष्टीवर मात करून आपल्याला या सगळ्या अडचणी सोडवायच्या आहेत. मग तुम्ही मागच्या सिलेबस आणि ह्या सिलेबस मध्ये काय फरक आहे, खरोखर किती सिलेबस बदललेला आहे, अजून कुठलं पुस्तक वापरायची गरज आहे का, बरोबर ना. आणि मग मगाशी म्हटलं तसं सुपरमाइंड तुम्हाला या सगळ्या गोष्टी म्हणजे त्यांचं वर्कशीट असतं, त्यांचे प्रॅक्टिस पेपर असतात, तुम्ही त्यांच्या बरोबर गेलात की अजून तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. म्हणजे तुमचा सेल्फ स्टडी, तुम्हाला अवेलेबल असलेलं मटेरियल आणि प्रॉपर गायडन्स हे सुपरमाइंड कडनं तुम्हाला जे मिळणार आहे त्याच्याने तुम्ही तुमचा जो एम आहे तो गाठू शकता. ओके, आता आपण काय करूया की तुमचा अजून एक प्रश्न होता की सीईटी जेईला काय करायचं. आता मॅथमॅटिक्सचा नीटशी काही संबंध नाही, मगाशी कोणीतरी नीटचा संबंध विचारला होता. तर मॅथमॅटिक्सचा मी तुम्हाला सांगतो, मॅथमॅटिक्सचा आपला जो सिलेबस आहे तो एनसीआरटी, सीबीएसई नाही बघा, सीबीएसई हे बोर्ड आहे. जसं स्टेट बोर्ड आहे तसं सीबीएसई हे बोर्ड आहे. पुस्तकं त्यांची एनसीआरटीची आणि आपली बालभारतीची पुस्तकं असतात. तर आपली आणि त्यांची पुस्तकं ही आता मॅथमॅटिक्स साठी 90% 100% म्हटलं तरी चालतील, पण मुद्दाम थोडासा चेंज, थोडासा फरक ठेवायला लागतो. नाही तर मग आपण जर 100% सेमच ठेवलं त्यांची पुस्तकं आपल्याला वापरायला लागतील. म्हणून थोडा चेंज. मग थोडा चेंज म्हणजे काय, तर 90% सिमिलरिटी आहे आणि काही ऍडिशनल पार्ट, जो पार्ट त्यांच्याकडे नाहीये, म्हणजे कुठे एनसीआरटीच्या पुस्तकात जो पार्ट नाहीये तो पार्ट आपल्या स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये ऍडिशनल आहे. तो म्हणजे स्टॅटिस्टिक्स. आपल्या पुस्तकाचं नावच आहे बघा असं, मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्स. आणि तुम्ही जर एनसीआरटीचं पुस्तक बघितलं त्याच्यावरती फक्त मॅथमॅटिक्स असं म्हटलेलं बघा, ओनली मॅथमॅटिक्स. आपल्या पुस्तकाला म्हटलंय मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स
पार्ट 1 पार्ट 2. तो स्टॅटिस्टिक्सचा पार्ट तिथे पण थोडासा आहे, पण आपल्या याच्यात जास्त आहे. म्हणजे किंबहुना आपला सिलेबस हा स्टेट बोर्डचा सिलेबस त्यांच्यापेक्षा जास्त आहे कम्पॅरिझन केलं तर. मग आपल्याला काय करायचंय की 11वी आणि 12वीचा सगळा अभ्यास तुम्ही व्यवस्थित केला. पुस्तक तुमचं बायबल आहे, टेक्स्टबुक महाराष्ट्र बोर्डचं असू दे, एनसीईआरटीचं असू दे, त्या पुस्तकातनं तुम्ही सगळी इच अँड एव्हरी कन्सेप्ट केली की तुम्हाला मार्क मिळायला काही हरकत नाही. म्हणजे थेअरी बद्दल बोर्डात, म्हणजे बोर्डाच्या एक्झाम बद्दल जर तुम्ही बोललात तर बोर्डाच्या एक्झाम मध्ये तुम्हाला फक्त ई बालभारतीकडनं जे पुस्तक आलेले म्हणजे टेक्स्टबुक जे आलंय त्याच्यातला एक शब्द सुद्धा बदलत नाही. आहे तशी गणित सुद्धा आम्ही आकडे सुद्धा बदलत नाही, जशीच्या तशी येतात. पण जेई सीईटी या एक्झाम मध्ये त्याच्यावरती ऍप्लिकेशन किंवा प्रत्येक गोष्ट काहीतरी पुस्तकात नोट दिलेली असते, रिमार्क दिलेला असतो, आपण त्या तिकडे निग्लेक्ट करतो, ते वाचत नाही. आपण फक्त काय केलंय, हे सॉल्ट सम आहे, ही एक्सरसाइज आहे आणि ते सोडवायचं किंवा ते थेरम बघायचे, त्याचे प्रूफ बघायचे, अशा पद्धतीने आपण अभ्यास करतो. पण जी मेन गोष्टी असतात त्या नोट, रिमार्क, रिमेंबर असं काहीतरी पुस्तकात दिलं असतं, त्या बारीक बारीक गोष्टी फार महत्वाच्या असतात. या गोष्टी फक्त मॅथ्स मध्येच नाही तर इतर पुस्तकात सुद्धा असतात. तर आता हा सिलेबस जो आहे तो सिलेबस जेई साठी 11वी 12वीचा सगळा सिलेबस, इच अँड एव्हरी टॉपिक फ्रॉम 11th अँड 12th स्टँडर्ड, एनसीईआरटी असू दे किंवा आपलं स्टेट बोर्डचा असू दे. राहिला प्रश्न सीईटीचा, तर सीईटीला टोटल 50 प्रश्नांपैकी फक्त 10 प्रश्न हे 11वीच्या सिलेबसवरती असतात. 50 पैकी 10 प्रश्न हे 11वीच्या सिलेबसवरती आणि उरलेले 40 प्रश्न हे 12वीच्या सिलेबसवरती असतात. ओके, 10 जे प्रश्न असतात 11वीच्या सिलेबसवरती, तो 11वीचा पूर्ण सिलेबस नसतो. 11वीचा कुठला सिलेबस असतो, त्याला फक्त काही सिलेक्टेड 5-6 टॉपिक्स दिले, तेवढेच पुस्तक तुम्हाला करायचे. म्हणजे ट्रिग्नॉमेट्री आहे, तुम्हाला प्रोबॅबिलिटी आहे, स्ट्रेट लाईन आहे, रिलेशन फंक्शन आहे आणि कोनिक सेक्शन, असे 5-6 टॉपिक केले 11वीचे की तुम्हाला सगळं डिटेल्स ते सगळं कळणारच आहे. आता या वर्षाचं तुम्हाला मी सांगतोय, तर त्या पद्धतीने तुम्हाला प्रिपरेशन करायचंय म्हणजे सीईटी आणि जेई साठी. म्हणजे हा जो तुमची शंका होती मगाशी त्याचं निरसन झालं असेल असं मला वाटतं. आता आपण काय करूया की आपला जुना सिलेबस सर तुमचा आवाज अनम्यूट करा, आवाज म्यूट झालाय. ओके येस मॅडम, ते जरा स्क्रीन शेअरिंग करा ना सुरू माझा. येस 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 सर. अश्विनी हो झाला. येस. सो बघा, आपलं युनिट वाईज डिस्ट्रीब्युशन जे काय आहे ते मी तुम्हाला इथे समोर दाखवलंय. आता पहिला कॉलम जो आहे तिथे मी न्यू आणि दुसऱ्या कॉलम मध्ये ओल्ड आणि आपले टॉपिक्स आणि हे मार्क्स असे सगळे मी त्याच्यामध्ये ऍड केलेले. ओके, सो आता नवीन आणि ओल्ड मध्ये बघा टोटल 17 चॅप्टर्स होती, टोटल 17 चॅप्टर्स. आणि नवीन मध्ये काय आहे, टोटल 15 चॅप्टर्स आहेत. पार्ट 1 जो आहे त्या पार्ट 1 मध्ये टोटल 7 चॅप्टर्स आहेत आणि पार्ट 2 मध्ये आहेत ती टोटल 8 चॅप्टर्स आहेत. ओके, आता मी इथे जे काही टॉपिक्स आहेत ती टॉपिक्स लिहिली आहेत बघा, लॉजिक, मॅट्रायसिस, ट्रिग्नोमेट्री आणि पेअर ऑफ लाईन. हे जे ब्लॅक कलर मध्ये सगळं दिसतंय ते मागच्या वेळेला जे होतं ते आहे तसंच आहे, त्याच्यामध्ये काहीही बदल झालेला नाहीये. ओके, मग आता इथे मी जे काही हा बघा, हा जो कलर दिसतोय तुम्हाला एकत्र केलाय वेक्टर्स अँड 3D जॉमेट्री, हे पूर्वी 2 वेगवेगळी चॅप्टर होती. आता ही 2 वेगवेगळी चॅप्टर काय केली आहेत ती एकत्र केलीत बघा, आणि मी त्याला एक चॅप्टर नंबर 5 नाव दिलंय आणि ही 2 टॉपिक्स त्याच्यामध्ये एकत्र केली आहे. म्हणजे पूर्वीचा आणि आतामध्ये फारसा फरक नाहीये. नंतर लाईन आणि प्लेन, पूर्वी ही 2 चॅप्टर वेगवेगळी होती, आता ही 2 चॅप्टर एकत्र केली आहे, त्याला चॅप्टर नंबर 6 नाव दिलंय. आणि एलपीपी म्हणजे आपला पार्ट 1 जो होता, पेपर 1 जो होता तो आहे तसा आहे, त्याच्यामध्ये काहीही चेंज नाहीये. फक्त आपला हा जो वेक्टर टॉपिक आहे, वेक्टर, हा वेक्टर जो टॉपिक आहे तो वेक्टर टॉपिक फक्त 11वीला काढला होता, त्यातला ऍडिशनल पार्ट हा 12वीला टाकलेला आहे. हा फक्त पेपर 1 मधला फरक आहे. नंतर पेपर 2 मध्ये जे आहे, मी येलो कलर इकडे शेड केलं बघा, येलो कलरने दाखवलंय. तर येलो कलरचा हा जो टॉपिक आहे तर तो टॉपिक 12वीतनं 11वीला टाकला बघा. तुम्ही हा 11वीला शिकलात म्हणजे तो 12वी बंद कमी केलाय. म्हणजे सिलेबस चेंज झाल्याने काय होतो, 11वीचे काय टॉपिक 12वीला, 12वीचे काय टॉपिक 11वीला, असे ते जातात.
सो हा जो चॅप्टर आहे 10वा तो आपल्याला आता नवीन सिलेबस मध्ये नाहीये, तो 11वीला आहे. सिलेबस मध्ये आहे पण तो 11वीला आहे, 12वीला नाहीये. आणि हे पुढचे जे चॅप्टर्स आहेत डिफरन्शिएशन, ऍप्लिकेशन, इंटिग्रेशन अँड डेफिनेट इंटिग्रल, ही पूर्वी जशी होती तशी इथं आली आहे. ओके. नंतर हा ऍप्लिकेशन ऑफ डेफिनेट इंटिग्रल जो होता तो आणि हा चॅप्टर पूर्वी एकत्र होता. आता हे दोन वेगवेगळे चॅप्टर केले बघा, चॅप्टर नंबर 4 आणि चॅप्टर नंबर 5. आणि पुढची जी 3 टॉपिक्स आहेत डिफरन्शियल इक्वेशन, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आणि बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन, ही चॅप्टर आहे तशी आहे. मग आता मी तुम्हाला इकडे बघा ह्या शेवटच्या कॉलम मध्ये मार्क्स दाखवले, सगळ्या विषयांचे मार्क दाखवले, सगळ्या चॅप्टरचे मार्क दाखवलेत बघा. आता हे जे वेटेज आहे हे पूर्वीच आहे. मग आताच्या वेटेज मध्ये फरक पडणार का? तर पडणार. का? कारण हे दोन आता मी मगाशी दाखवलंय बाई, सेम कलरचे जे टॉपिक्स आहेत ते मर्ज केलेत आणि हा येलो कलरचा जो आहे तो टॉपिक त्यातनं काढून टाकलाय. म्हणजे आता हे जे काय वेटेज आहे ते वेटेज तेवढं तर असणारच आहे, व्हेरॅज ते वेटेज वाढणार आहे. म्हणजे वेक्टर 7 आणि हे बघा हे टोटल 12 मार्क्स होतं, हे आता मर्ज होणार आहे. ओके. त्याच्यामुळे याचं वेटेज वाढणार. हे 5 आणि 5 10 मार्क हे मर्ज होणार. सो या हे जे वेटेज आहे हे जुनं वेटेज आहे, याच्यामध्ये मार्क वाढणार आणि त्याप्रमाणे तुम्हाला त्याचं काय करायला लागणार, प्रिपरेशन करायला लागणार. ओके. डिटेल तुम्हाला लवकरच बोर्डाकडनं मिळेल, त्यावेळेला तुम्ही सगळं ते बघा. आपला पेपर जो असतो मार्कांचा असतो. मुलांचा ऑडिओ चालू आहे, कृपया ऑडिओ बंद करा तुमचा, म्हणजे मला व्यवस्थित तुम्हाला गायडन्स करता येईल. तर आपला पेपर असतो 80 मार्काचा, पण तो टोटल क्वेश्चन पेपर जो असतो तो 112 मार्काचा असतो बघा. 112 मार्क. ह्या 112 पैकी फक्त तुम्हाला 80 मार्काचं करायचं असतं. म्हणजे कंपल्सरी क्वेश्चन्स फक्त सेक्शन ए मध्ये आहे. आता मगाशी आपलं बोलणं झालं की तुम्ही 11वीची परीक्षा दिलेली नाही, त्याच्यामुळे तुम्हाला माहित नाहीये की ते पेपर पॅटर्न कसा असतो, किंवा काहींना माहिती असेल ज्यांनी सीबीएसई थ्रू 10वी केलं त्यांनी. तर आपले 4 सेक्शन असतात, सेक्शन ए बी सी डी. ओके. आणि मग त्याचं डिव्हिजन कसं असतं तर ते तुम्हाला पुढच्या याच्यात दाखवतो बघा मी. हा जो असतो आपला हा फॉर्मॅट ऑफ क्वेश्चन पेपर आहे बघा. हे आपलं सब्जेक्ट आर्ट्स आणि सायन्सचं आपलं टेक्स्टबुक सेमच असतं, कॉमर्सचं पुस्तक फक्त वेगळं आहे. नंतर आपला 3 तासाची परीक्षा असते, 80 मार्काचा असतो. आणि ह्या इम्पॉर्टंट नोट ज्या आहेत त्या सगळ्यात महत्वाच्या आहेत बघा तुमच्यासाठी, की ऑल सेक्शन्स आर कंपल्सरी. तुम्हाला सगळे सेक्शन्स अटेम्प्ट करायचे असतात. टोटल आपल्याला 34 प्रश्न आहेत या टोटल एबीसीडी 4 सेक्शन मध्ये. सेक्शन ए जो आहे त्याच्यामध्ये 2 क्वेश्चन असतात, क्वेश्चन 1 आणि 2. त्याच्यामध्ये 8 मार्काचे मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतात. आपल्या मॅथमॅटिक्स मध्ये जे काही एमसीक्यूज आहेत त्या एमसीक्यू ला 2 मार्काचं वेटेज आहे बघा. व्हेर एज फिजिक्स, केमिस्ट्री, बायो मध्ये 1 मार्कालाच एमसीक्यू ला वेटेज आहे. आपल्या सीईटी ला पण 2 मार्क आहे आणि इकडे पण 2 मार्काचं वेटेज. म्हणजे 16 मार्काचे एमसीक्यू असतात आणि 4 मार्काचे एका वाक्यात उत्तर द्यायचे असतं, सिंगल लाईन मध्ये त्याचं आन्सर द्यायचं असतं. नंतर सेक्शन बी जो असतो, या सेक्शन बी मध्ये बघा टोटल 12 क्वेश्चन्स असतात, त्याचे तुम्हाला 8 करायचे असतात आणि 8 दुने 16 असे 16 मार्काचा सेक्शन बी असतो. सेक्शन ए 20 मार्काचा, सेक्शन बी 16 मार्काचा. नंतर सेक्शन सी जो आहे त्याच्यात पण 12 क्वेश्चन असतात, ते पण 3 मार्क वाले आणि हे 8 त्रिक 24 असे 24 मार्क्सचा सेक्शन सी असणार आहे तुमचा. सेक्शन सी 24. आणि सेक्शन डी जो असतो तो पण त्यात 8 क्वेश्चन 4 मार्क्स वाले क्वेश्चन असतात. 5 क्वेश्चन तुम्हाला करायचे तर 5 4 जा 20. सो 20 16 24 20 अशा पद्धतीने तुम्हाला त्याचं बायफर्गेशन असतं. आता हे डिटेल्स अशी ह्या वर्षाची आहेत, पुढच्या वर्षी कदाचित चेंज होऊ शकतं, कारण त्याच्यावरती विचार चालू आहे. सीबीएसईने सुरुवात केली बघा. पेपरला तुम्ही वाचलं असेल की 50% ऑब्जेक्टिव्ह विचारण्याचा चाललाय, त्यांचा चाललाय पॅटर्न बदलण्याचा. तर आपल्याकडे जर हे काय कोविड-19चं काय प्रॉब्लेम चालू आहे तो जर पुढे असा वाढत गेला तर कदाचित आपला पॅटर्न पण पुढे कदाचित चेंज करायला लागू शकतो. त्याच्यामुळे आता सध्याचा जुना पॅटर्न मी तुम्हाला दाखवला आणि जुनं वेटेज तुम्हाला मी दाखवलं. आता हे टॉपिक जे आहेत 11वी आणि 12वीचे, आता हे 12वीचे टॉपिक जेव्हा आपण बघतो तसे 11वीचे टॉपिक सगळे महत्वाचे असतात. आता तुम्हाला मी एकदा प्रश्न विचारला, तुम्ही तुमच्या मनाशीच त्याचं उत्तर द्या. प्रश्न असा आहे बघा, तुम्ही 9वी आणि 10वीचा अभ्यास केला, सगळे 9वी 10वी पास आहे नाही का, 12वीला गेलात म्हणजे. मग 9वी आणि 10वीचा तुम्ही अभ्यास केला. 9वी 10वीच्या अभ्यासामध्ये जर तुम्ही सिलेबसचं प्रिपरेशन बघितलं किंवा डिफिकल्टी लेवल बघितली तर मी खूप मुलांना हा प्रश्न विचारतो आणि बऱ्याच मुलांकडनं मला हेच उत्तर येतं की मी प्रश्न असा असतो की 9वीचा सिलेबस सोपा वाटला की 10वीचा सोपा वाटला.
तर मुलं लगेच सांगतात की सर 10वीचा सोपा वाटला बरं का, 9वीचा जरा आवड वाटत होता. मग 9वीचा का आवड जातो, 10वीचा का सोपा वाटतो? कारण 9वीला 10वीचं सगळं बेसिक कन्सेप्ट असतात आणि 10वी फक्त ऍप्लिकेशन बेस असते आणि म्हणून 10वी थोडी सोपी जाते. तसंच मित्रांनो आपलं 11वी 12वीचं पण आहे बरं का. 11वी आणि 12वी मध्ये 11वीचा सिलेबस वास्ट आहे. 11वीचा सिलेबस आवड नाही म्हणत बरं का मी. इफ यू कम्पेअर द सिलेबस ऑफ 11th स्टँडर्ड अँड 12th स्टँडर्ड, द सिलेबस ऑफ 12th स्टँडर्ड इज मोर सिम्पलर दॅन द सिलेबस ऑफ 11th स्टँडर्ड. 11वी पेक्षा 12वीचा सिलेबस सोपा आहे, कारण परत तो काय आहे, ऍप्लिकेशन बेस आहे. मग 11वी मध्ये काय होतं, तुमचा 10वीचा निकाल जरा उशिरा लागतो, तुम्हाला वेळ कमी मिळतो, एक वर्ष तुम्हाला अभ्यासाला वेळ मिळत नाही आणि सिलेबस जास्त असतो. पण 11वीच्या सगळ्या बेसिक कन्सेप्ट तुम्हाला आल्या पाहिजेत, त्या तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत आणि तुम्हाला ते कळल्या पाहिजेत. मग 11वीचं आपलं जे काय आहे ट्रिग्नोमेट्री, त्याचे सगळे फॉर्म्युले तुम्हाला माहित पाहिजे. सुट्टीमध्ये तुम्ही काय काय करायचं, आता तुम्ही काय करायचं किंवा काय करून ठेवलं असेल किंवा काय करायचं प्लॅनिंग असेल, तर सगळे ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले, सगळे डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले, सगळी, आता इंटिग्रेशन तुमचं 11वीला नाहीये पण 12वीला आहे, ते पुस्तकात तुम्ही बघू शकता. त्याचे सगळे फॉर्म्युले, ही सगळी जी फॉर्म्युले किंवा प्रोबॅबिलिटी असेल, कुठला टॉपिक असेल, या सगळ्यांची फॉर्म्युले तुम्हाला काय करायची आहेत. एक जसं आता केमिस्ट्रीच्या वाणीने तुम्हाला सांगितलं की तुमचा पिरियडिक टेबल जो असतो, तो पिरियडिक टेबल तुमच्या स्टडी टेबलच्या इथे किंवा तुम्ही जिथे कुठे अभ्यास करता तो तुमच्या जवळ पाहिजे. तसं मॅथमॅटिक्स मध्ये जेव्हा तुम्ही मॅथ्सचा अभ्यास कराल तेव्हा तुमच्या समोर तुमचे सगळे फॉर्म्युले पाहिजे. समोर म्हणजे किती दिवस, लक्षात येईपर्यंत, पाठ होईपर्यंत. मग पाठ कशी होणार, प्रॅक्टिस नाही होणार. ओके. मग आपण जेव्हा हा अभ्यास करतो, तो अभ्यास करत असताना तुम्हाला 11वीच्या फॉर्म्युले आणि 12वीचे फॉर्म्युले, मग तुम्ही स्वतःची एक अशी नोटबुकच तयार करा किंवा एक डायरी तयार करा, ज्याच्यामध्ये सगळे फक्त फॉर्म्युले असतील. आणि शक्य असेल, आता प्रत्येकाचं मला बॅकग्राऊंड माहित नाही, पण जे काही तुम्ही, आपण सगळ्या ग्रामीण भागातनं, महाराष्ट्रातनं कुठनं कुठनं आला आहात, तर आपल्याला भिंतीला लावायला जागा असेल तर तिथे तुम्ही ते सगळे फोटो चिटकवू शकता. ओके. नाहीतर तुमच्याजवळ एक डायरी ठेवा, त्या डायरीवर सगळे फॉर्म्युले लिहा. फॉर्म्युले तुम्हाला आली की तुमचा 50% मॅथमॅटिक्सचा अभ्यास झाला. ओके. मग आता अभ्यास करत असताना पुस्तकं तुम्ही जर बघितली, म्हणजे लोक म्हणतात जेई अवघड आहे, सीईटी सोपं आहे किंवा सीईटी मध्ये पण थोडे प्रश्न वेगळे असतात, पुस्तकाच्या बाहेरचे असतात, तर तुमचं पुस्तक हे बायबल आहे असं तुम्हाला सांगितलं, बरोबर आहे. मग आता राहिला प्रश्न कुठला, की तुम्हाला तुमचा अभ्यास करायचा जो आहे 11वीचा आणि 12वीचा टॉपिक वाईज किंवा त्याचे जे फॉर्म्युले तुम्हाला मी सांगितले ते सगळे तुम्हाला लिहून काढायला सांगितले. त्या फॉर्म्युल्याचा उपयोग असा असतो की जेव्हा तुम्ही एखादी कन्सेप्ट बघता की त्याची लिंक तिथे असते, म्हणून तुम्हाला तो सगळा सिलेबस किंवा तो टॉपिक माहिती असला पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ बघा, आता फंक्शन चॅप्टर तुम्ही 11वीला शिकलात, फंक्शन चॅप्टर, त्याच्यामध्ये एक प्रश्न बघा, फाइंड द डोमेन अँड रेंज. काय म्हटलं मी, फाइंड द डोमेन अँड रेंज. आता त्याच्यामध्ये फक्त 5-6 पुस्तकात सम दिलेत, सॉल्ट, आणि 4-5-6 पुस्तकात सॉरी एक्सरसाइज मध्ये दिली आहेत. मग 10 सम सफिशियंट येते का? पण जेईला तुम्ही जर प्रश्न बघितला, जेईला 100% डोमेन आणि रेंजचा एक प्रश्न असतो किंवा सीईटी मध्ये पण असतो. मग डोमेन आणि रेंज कसा काढायचा, ही कन्सेप्ट तुमची क्लिअर झाली पाहिजे. मग समजा आपण एकच सम घेतला, म्हणजे नुसता एक्स घेतला, तर एक्स 1/x, रूट एक्स, एक्स स्क्वेअर, 1/x स्क्वेअर, एक्स रेस टू 3/2, लॉग एक्स, साइन एक्स, कॉस एक्स, मॉड एक्स, इंटिजर फंक्शन एक्स, सो स्टेप फंक्शन एक्स. नुसता एक्सला मी धरला, त्याच्याशी किती रिलेटेड फंक्शन्स आहेत, एवढी सगळी पुस्तकात नसतात, पण पुस्तकात त्याच्या कन्सेप्ट कुठल्या तरी चॅप्टर मध्ये असतात. मग हे सगळं डोमेन कसा काढायचा आणि रेंज कसा काढायचा, हे जर तुम्हाला परफेक्ट कळलं तर तुम्हाला ऍप्लिकेशन बेस म्हणजे सीईटी जेईच्या एक्झाम ज्या असतात त्या तुम्हाला व्यवस्थित हँडल करता येऊ शकतात किंवा त्याला तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात. म्हणून तुमचं पुस्तक हे सगळं व्यवस्थित तुम्ही करायला हवं. प्लस तुम्हाला जे काही कोणी चांगलं मार्गदर्शन करणार असतील, म्हणजे जसं मी तुम्हाला मागाशी म्हटलो की सुपरमाइंड तुम्हाला जे काही चांगलं गायडन्स देते, तुम्हाला जे काही नोट्स अवेलेबल करून देते, जे काही ऍक्टिव्हिटी शीट तुम्हाला अवेलेबल करून देते, त्याच्या थ्रू तुम्ही ते व्यवस्थित प्लॅनिंग करा, ते व्यवस्थित करा आणि मगच तुम्ही ते सगळं काय होऊ शकता, तुमचं टार्गेट अचीव्ह करू शकता. काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. मॅडम काही मॅडम? येस. आता इथे काही डाऊट नाही. खूप छान सर तुम्ही लेक्चर घेतलेलं आहे. सर आपला स्क्रीन फक्त शेअर आहे, तो हे करू शकू आपण? येस मॅडम, स्टॉप शेअरिंग करतो. येस. खूप छान तुम्ही सांगितलं की ज्याच्यामध्ये तुम्ही हे सांगितलं की 11वी चा सगळा सिलेबस किंवा 11वी जोपर्यंत तुम्ही चांगलं करत नाही तोपर्यंत 12वीचा त्याच्यासाठी बेस तुमचा पक्का होणार नाही. तो आत्ताच्या सुट्टीत तुम्ही सगळे फॉर्म्युलाज व्यवस्थित
करा. हे जे तुम्ही सांगितलं हे खूप छान तुम्ही सांगितलेलं आहे. आणि ह्या सगळ्यासाठी सेल्फ स्टडी हे खूप महत्वाचं आहे. आणि ह्या सेल्फ स्टडीच्या माध्यमातून तुम्ही सेल्फ स्टडीच्या माध्यमातून मॅथ्सचा अभ्यास तुम्ही करू शकता. प्रॅक्टिस महत्वाची आहे. हा सेल्फ स्टडी सुपरमाइंड तुम्हाला अवेलेबल करून देऊ शकतंय. आणि त्याच्यासाठी तुम्ही हे सगळं करण्यासाठी तुम्ही सुपरमाइंडला कॉन्टॅक्ट करू शकता. सेल्फ स्टडी सबस्क्राईब करण्यासाठी त्याचा नंबर आहे 904, मी चॅटबॉक्स मध्ये टाकते, 904999280708 आणि 09 हा चॅटबॉक्स मध्ये मी तुम्हाला नंबर टाकणार आहे. त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. इव्हन तुम्हाला काही डाऊट्स असतील तुमच्या सिलेबस मधले तरी सुद्धा हे डाऊट्स तुम्ही जर का SMS च्या माध्यमातून आम्हाला कळवले तर त्या तुमच्या सगळ्या डाऊट्सही निरसन सुपरमाइंड मार्फत तुम्हाला केलं जाईल. आणि आता जे सरांनी सांगितलं की मॅथ्स मध्ये तुम्हाला सगळे फॉर्म्युलाज केले पाहिजेत. 11वीचे जवळजवळ CET साठी 10 मार्काचं जे येतं त्याच्यासाठी कोणते चॅप्टर हवेत ते कोणते चॅप्टर तुम्ही व्यवस्थित करा हेही सरांनी सांगितलंय. आणि 12वीचं ऍप्लिकेशन तुम्हाला चांगलं येण्यासाठी 11वीचं पाया पक्का असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी सुट्टीत काय करा ह्याचं परफेक्ट आत्ताच्या कोविड मध्ये काय करा ह्याचं परफेक्ट गायडन्स सरांनी दिला. खूप छान गायडन्स दिला. थँक्यू सर. आता आपण जास्त वेळ न घेता पुढच्या लेक्चरकडे जाऊया. पुढचं आपलं लेक्चर आहे फिजिक्स. फिजिक्सचं लेक्चर आपलं घेणार आहेत वैद्य मॅडम. सौ वैदेही वैद्य. मॅडम येस मॅडम. मॅडम येस मॅडम. माझं चार्जिंग संपत आलंय मोबाईलचं. माझं लेक्चर घ्यायला लागेल आधी, नाही तर मग ते बंद पडेल कधी पण मध्ये. काय करायचं? ओके, मग आधी आपण बायोलॉजीच्या लेक्चरकडे जाऊया. आपलं पहिलं बायोलॉजीचं लेक्चर झाल्यानंतर आपण फिजिक्सचं लेक्चर कंटिन्यू करू. तर बायोलॉजीचं लेक्चर घेत आहेत नीलम कुलकर्णी मॅडम. मॅडम MSc MAd MPhil आहेत. त्यांनी त्यांचा 30 वर्षांचा गरवारे कॉलेजचा एक्सपिरियन्स आहे त्यांनी शिकवलेला. त्या मॉडरेटर म्हणून पण त्यांनी काम केलेलं आहे. तर मी नीलम कुलकर्णी मॅडमना विनंती करते की त्यांनी बायोलॉजी घ्यावं. आणि बायोलॉजी घेतल्यानंतर फिजिक्स आहे थोडंसं एक असं होणार आहे ज्यांचं बायोलॉजी नाहीये त्यांनी इथेच थांबावं. थोडंसं तुम्हाला त्याचा उपयोग होऊ शकतो. जर का तुम्ही आयसर वगैरे देणार असाल तरीही त्याचा उपयोग होऊ शकतो. 15 मिनिटाचं बायोलॉजी झाल्यानंतर लगेचच आपण फिजिक्सकडे जाणार आहोत. त्याच्यामुळे कुणीही इथून जाऊ नका. फिजिक्स आपलं लेक्चर असणार आहे. बायोलॉजीचा आता मॅडमनी जो टेक्निकल प्रॉब्लेम सांगितला त्यामुळे आपण बायोलॉजी सुरू करू आणि नंतर फिजिक्सकडे जाऊ. बायोलॉजी नीलम कुलकर्णी मॅडम, मी तुम्हाला विनंती करते की बायोलॉजी बद्दल तुम्ही गायडन्स करावा. Hello everybody, good afternoon. येस Students, can you hear me? येस मॅडम. बायोलॉजी म्हणजे स्टडी ऑफ लाईफ. आणि आपण या सेशन मध्ये 12वी बोर्डाची परीक्षेची तयारी करायची हे बघणार आहोत महत्वाचं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला की अभ्यास करताना एकाग्रता आणि सातत्य हे अतिशय महत्वाचं आहे. असं म्हटलं जातं की एकाग्रता यशोबीजम. प्लॅनिंग करून अभ्यास करणं हे महत्वाचं आहे. दिवसभरात काय अभ्यास करायचा त्याचं नियोजन किंवा प्लॅनिंग. एका आठवड्यात मंडे टू सॅटरडे त्याचं नियोजन. एव्हरी सॅटरडेला रिव्हिजन. आणि आपण केलेल्या प्लॅनिंगला आपणच स्टिक करायचंय, आपणच ते पाळायचंय. दुसरं महत्वाचं म्हणजे क्वालिटी स्टडी. क्वालिटी स्टडी म्हणजे काय? पूर्ण एकाग्रता. आई स्वयंपाकघरात काय करते, टीव्हीवर काय चाललंय, मोबाईल काय, युट्यूब चालू करायचं का, हे कुठेही डिस्ट्रॅक्शन न ठेवता केलेला अभ्यास म्हणजे क्वालिटी स्टडी. आणि तो जर केला तर आपल्याला कमी कष्टामध्ये भरपूर मार्क मिळू शकतात. 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. ते म्हणजे रीडिंग, परफेक्ट रीडिंग प्रत्येक चॅप्टरचं. आणि ते रीडिंग करताना आपल्याला बोर्डाचं पुस्तक महत्वाचं आहे. आणि रीडिंग चालू असताना आपल्याला जर काही पॉइंट्स अडले तर ते आपण आपलं जट डाऊन करायचे, आपण आपले लिहून काढायचे. आणि ते पॉइंट्स दोनदा वाचून कळले नाहीत तर आपण ते आपल्या टीचर्सला विचारणं आवश्यक आहे, जेणेकरून अंडरस्टँडिंगला अतिशय महत्वाचं आहे बायोलॉजीमध्ये. बायोलॉजी हा विषय पाठांतराचा अजिबात नाही. हा विषय समजून घेऊन उत्तर लिहिण्याचा आहे. पुढे महत्वाचं म्हणजे
डिस्ट्रीब्युशन ऑफ मार्क्स हे अजून निश्चितपणे कळलेलं नाहीये, पण पेपर जो सेट होणार आहे तो 1 मार्क, 2 मार्क, 3 मार्क आणि 4 मार्क एवढ्या मध्येच डिवाइड होणार आहे. बायोलॉजीचे डायग्राम्स आहे, डायग्राम्स इज सोल ऑफ बायोलॉजी असं म्हटलं जातं. आत्मा आहे तो बायोलॉजीचा. आणि वेल लेबल डायग्राम, अप्रोप्रिएट डायग्राम हे आपण 2दा-3दा काढून ते चेक करून घेणं महत्वाचं आहे. आणि ते चेक केलेले डायग्राम जर करेक्ट असतील तर कमीत कमी 10 ते 12 मार्काचे डायग्राम्स बोर्डामध्ये विचारले जातात. प्लस 3 मार्क आणि 4 मार्काचे जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये सुद्धा 1-2 मार्काचे डायग्राम असतात. म्हणजे टोटल जवळजवळ 15 मार्क्सचे डायग्राम्स आपल्याला विचारले जाऊ शकतात. आणि ते जर परफेक्ट असतील तर आपल्याला सगळे मार्क मिळू शकतात. आताच मी सांगितलं की HSCचं बायोचं पुस्तक जे आहे हे अतिशय छानपणे त्यांनी प्लॅन केलंय. नवीन बायोटेक्नॉलॉजी, इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन्स, ह्युमन रिप्रोडक्शन, त्याचप्रमाणे ह्युमन डिसीजेस अँड देअर कंट्रोल हे टॉपिक्स आहेत. आणि त्याच्यामध्ये त्यांनी COVID-19 म्हणजे आता जो धुमाकूळ घालतो व्हायरस त्याच्यावरती सुद्धा लेबल डायग्राम सकट सगळं विचारलेलं आहे. आता सांगितलं मी त्या म्हणजे समजून घेऊन वाचणं महत्वाचं आहे. त्याशिवाय समजून न घेता जर पाठांतर केलं आणि मध्ये काही राहिलं तर सगळी गडबड होते. म्हणून आपल्याला ते गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. आणखीन एक आपण जे पाळायचं आहे ते म्हणजे करोना हा आपल्याला कधी संपेल काय होईल त्याचं माहिती नाही. त्यामुळे करोनाबद्दल जे काही इन्स्ट्रक्शन दिले जातील त्याच्याबरोबर आपल्याला जगणं गरजेचं आहे. त्याच्याबद्दल बरोबर आपल्याला प्रिकॉशन पाळून अभ्यास करायचा आहे. आणि हे जे संकट आलेलं आहे या संकटाचं आपण ऑपॉर्च्युनिटीमध्येच आपण त्याचं कन्व्हर्शन केलं पाहिजे. आता मी तुमच्यासाठी हे जे पुस्तक आहे बायोलॉजीचं ते पुस्तक दोन प्रकारे मी त्याचं डिव्हिजन केलेलं आहे. एक पहिलं डिव्हिजन जे आहे ते म्हणजे जरा थोडेसे त्यातले त्यात कॉम्प्लिकेटेड म्हणण्यापेक्षा जास्त तयारी करण्याचे विषय. आणि नंतरचा जो सेशन आहे तो थोडा पहिल्यापेक्षा थोडा कमी त्रासदायक असलेला लेक्चर. आता मी सांगते तुम्हाला हाफ मे, जून, जुलै आणि ऑगस्ट या काळामध्ये आपल्याला 8 चॅप्टर्स तयार करायचे. चॅप्टर नंबर 8 रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन, चॅप्टर नंबर 9 कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन, चॅप्टर नंबर 2 रिप्रोडक्शन इन हायर एनिमल्स, चॅप्टर 12 बायोटेक्नॉलॉजी, चॅप्टर 4 मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स, चॅप्टर 3 इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन्स, चॅप्टर 1 रिप्रोडक्शन हायर प्लांट्स आणि चॅप्टर 10 ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस. एकंदर पुस्तक हे 15 चॅप्टर्सनी बनलेले आहेत. त्यापैकी 8 चॅप्टर्स आपले ऑगस्ट एंड पर्यंत पूर्ण होणं आवश्यक आहे. पूर्ण होणं म्हणजे काय तर त्या विषयाचा पूर्ण अभ्यास झालेला पाहिजे, त्याचे डायग्राम्स काढता आले पाहिजेत आणि त्याचं एक्झरसाइज धडाखालचं झालेलं आहे जे दिलेलं आहे त्याची आपली तयारी झाली पाहिजे. याला म्हणतात पूर्ण अभ्यास. पुढचं सेशन जे आहे ते सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा 1 आठवडा. त्याच्यामध्ये करायचे आपल्याला 7 चॅप्टर्स. चॅप्टर 5 ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ लाईफ, चॅप्टर 6 प्लांट वॉटर रिलेशन, चॅप्टर 14 एनर्जी फ्लो अँड इकोसिस्टम, चॅप्टर 11 एनहान्समेंट ऑफ फूड, चॅप्टर 15 बायोडायव्हर्सिटी conservation and environmental issues, chapter 14 organism and population, chapter 7 plant growth, mineral nutrition. आता हे सगळे जड शब्द मी वापरलेत. कुठेही काही तुम्हाला टॅब्युलर फॉर्म वगैरे मी दिलेला नाहीये. त्याचं कारण एक महत्वाचं असं आहे की अजून बोर्डाकडून ऑथेंटिक आपल्याला मार्क डिस्ट्रीब्युशन किंवा काही आलेलं नाहीये. पुढच्या सेशन मध्ये किंवा मी दया मॅडम कडे सगळं पाठवून देईन टॅब्युलर फॉर्म मध्ये. यू कॅन लर्न दॅट. आता पुढचा सगळ्यात महत्वाचा विषय तो म्हणजे क्वेश्चन्स आणि
त्या क्वेश्चनचे असलेले मार्क्स. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की क्वेश्चनचे 1 मार्क, 2 मार्क, 3 मार्क आणि 4 मार्क्सचे. बायोलॉजीचा पेपर हा 70 मार्क्सचा आहे आणि 30 मार्क्स हे प्रॅक्टिकल आहेत. त्यातले काही प्रॅक्टिकलचे मार्क आपल्या प्रोजेक्टला त्यांनी रिझर्व ठेवलेले आहेत. आता पूर्वी 1-2 वर्षापूर्वी बायो 1 आणि बायो 2 असे पेपर असायचे. आता त्यांनी पूर्ण बायोलॉजी ॲज अ होल असं ट्रीट केलेलं आहे आणि तसंच पेपर हे चेक पण होणार आहेत तुमचे. आता 1 मार्क क्वेश्चन जो आहे त्याच्यामध्ये पहिला आहे MCQs, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, आणि हा आपल्याला मार्क देणारा प्रश्न आहे. सगळेच्या सगळे मार्क आपल्याला या क्वेश्चन मध्ये मिळू शकतात. आता त्याच्यामध्ये 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. त्यापैकी आपल्याला एक अप्रोप्रिएट क्वेश्चन अप्रोप्रिएट आन्सर आपल्याला लिहावं लागतं आणि तो लिहिताना आपल्याला स्टेटमेंट लिहून खाली लिहावं लागतं. ए कंसामध्ये ए लिहायचं आणि पुढे ते करेक्ट आन्सर. दुसरा प्रकार आहे 1 मार्क क्वेश्चन मध्ये व्हेरी शॉर्ट क्वेश्चन्स, मीन्स यू हॅव टू आन्सर द क्वेश्चन इन 1 सेंटेन्स ओनली. आता ह्याच्यामध्ये काय टॉपिक, काय पॉइंट विचारले जातात किंवा काय प्रकार असतात. डिफाईन द टर्म, स्टेट द लॉ, राईट सायंटिफिक नेम ऑफ द प्लांट or animal, write significance or importance any to, name the following amniotic animal for example or any medicinal plant, explain the term, असे काही प्रश्न विचारले जातात. आणि ह्याचं उत्तर जर बरोबर असेल तर आपल्याला सगळेच्या सगळे मार्क मिळू शकतात. काही एका शब्दामध्ये उत्तर असतं, काही 2 शब्दामध्ये उत्तर असतं, काहीसाठी एक पूर्ण वाक्य लिहावं लागतं. दुसरा प्रकार आहे क्वेश्चनचा टर्मिनेटिव्ह मार्क्स. त्याच्यामध्ये पहिला पॉइंट आहे किंवा पहिला टाईप आहे स्केच अँड लेबल. त्याच्यामध्ये स्केच अँड लेबल मध्ये अप्रोप्रिएट डायग्राम काढणं महत्वाचं आहे. त्याला हाफ मार्क असतो आणि एनी 3 करेक्ट लेबल्स याला 1.5 मार्क असतो आणि तसाच पेपर हा तपासला जातो. हे तुम्ही लक्षात ठेवा. म्हणून डायग्राम्स काढणं हे अतिशय महत्वाचं आहे. साधारणतः ऑक्टोबर एंड पर्यंत आपल्याला पुस्तक मिटून डायग्राम व्यवस्थित पेन्सिलनी काढता आला पाहिजे, कुठलीही खाडाखोड न करता. दुसऱ्या टाईपचा क्वेश्चन आहे 2 मार्कचा, मॅच द पेअर्स. ए कॉलम आणि बी कॉलम डायरेक्ट उत्तरे द्यावी लागतात. हाफ मार्क फॉर इच करेक्ट पेअर. नेक्स्ट आहे टॉपिक किंवा प्रकार कम्प्लीट द चार्ट ऑर फ्लो चार्ट. आता ह्याच्यात काय विचारलं जाऊ शकेल, स्पर्मॅटोजेनेसिस किंवा ओजेनेसिस किंवा PCR सायकल काही विचारलं जाऊ शकतं. पुढचा टाईप आहे जेनेटिकल क्रॉस किंवा एक्सप्लेन मोनोहॉर्मिक क्रॉस विथ एक्झाम्पल अँड राईट द जेनेटिकल चार्ट विथ फिनोटायपिक अँड जिनोटायपिक रेशो. याच्यामध्ये अर्धा मार्क जिनोटायपिक फिनोटायपिक रेशो असेल आणि अर्धा मार्क एक्सप्लेनेशन असेल आणि अर्धा मार्क चार्टला असेल. मी तुम्हाला हे का सांगते भेटेल आता तुमचा अभ्यास तयार झालेला नसताना सुद्धा, कारण कशी तयारी आपल्याला करायला हवी आहे. पुढच्या टाईपचा क्वेश्चन आहे इला मॅडम, तुमचा आवाज थोडासा ब्रेक होतोय, सो तुम्ही थोडासा माईक वर धराल का? हो, आता येतो ऐकू? आता येतो ऐकू? हा, येस प्लीज. थोडंसं माईक फक्त हे स्टेडी ठेवा. ओके 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 ओके. पुढचा आहे प्रश्न तो म्हणजे गिव्ह रिझन. मी आता सांगितलं या रिझन मध्ये आपल्याला 2 पॉइंट देणं आवश्यक आहे, कारण हा जो पॉइंट आहे हा 2 मार्काचा क्वेश्चन आहे. त्याच्यामध्ये नंबर ऑफ क्वेश्चन्स कॅन बी आस्क्ड, पण ड्यू टू टाइम ड्युरेशन आपल्याकडे कमी असल्यामुळे हे मी फारसा एक्सप्लेन करू शकणार नाही आता या क्षणाला. पुढचा आहे तो म्हणजे लॉंग आन्सर 1 टाईप 3 मार्क्स. हा जो जर आहे हा डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन असणार आहे, त्याच्यावर डिस्क्रिप्टिव्ह आन्सर्स द्यायला लागतील आपल्याला. उदाहरण सांगते,
describe the process of PCR with label diagram किंवा describe human excretory system with label diagram. आता लेबल डायग्रामला 1.5 मार्क आणि 1.5 मार्क हा एक्सप्लेनेशनला असेल. आणि तुम्ही जर पॉइंट्स लिहिले 1 किडनी, 2nd युरेटर, 3rd युरिनरी ब्लॅडर आणि 4th युरेथ्रा, तर या सगळ्याला व्यवस्थित एक एक वाक्यात लिहिलं तर यू कॅन गेट ऑल द मार्क्स. म्हणजे बायोलॉजी मध्ये अबाउट 70 मार्क्स पैकी 65 पर्यंत आपण हे जर नियोजन केलं, हे जर व्यवस्थित पाळलं तर सहजपणे मिळू शकतात. त्याच्यात अवघड काही नाहीये. पुढच्या टाईपचा प्रश्न आहे ते म्हणजे राईट शॉर्ट नोट. हॅलो मॅडम, एक थोडाच Yes. वेळ आहे ना आपल्याकडे, थोडाच वेळ आहे. संपत आलं मॅडम. येस. पुढचं आहे ते म्हणजे लॉंग आन्सर फॉर 4 मार्क्स. याच्यामध्ये 2 मार्क एक्सप्लेनेशनला आणि 2 मार्क डायग्रामला आहे. त्याच्यामध्ये ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन असेल. एक एक्झाम्पल देते. Ramesh is suffering from following symptoms: heaviness in chest, pain in chest. So there is pain in neck also. So explain the disorder, why he is suffering from, what is the remedy of that. हे application based question झाला. हे झालं क्वेश्चनचे टाईप. आता हे झालं वर्षभराचं प्लॅनिंग. प्रत्येक चॅप्टरचा खालचे प्रश्न एक्झरसाइज लेखी सोडवायचे, तपासून घ्यायचे आणि या सगळ्याचा योग्य तो विचार आपल्याला सुपरमॅननी एक मदतीचा हात पुढे देऊन केलेला आहे. चॅप्टर वाईज क्वेश्चन बँक विथ मॉडेल आन्सर एक्सपिरियन्स टीचर्सनी तयार केलेले आहेत. त्यासाठी बोर्डाचे नॉर्म्स वापरलेले आहेत आणि त्यामुळे तुम्ही स्ट्रेस फ्री अभ्यास करू शकता, सेल्फ स्टडी करू शकता. आता लास्ट पॉइंट सांगते आणि थांबणार आहे मी. सुपरमॅन जानेवारी 21 मध्ये सुद्धा मॉडेल क्वेश्चन्स पेपर विथ मॉडेल आन्सर्स देऊ शकणार आहे आणि तोपर्यंत बोर्डाचं पॅटर्न आपल्याला व्यवस्थित कळेल. नीट आणि MS सेट साठी तयारी वेगळ्या पद्धतीने थोडी करावी लागते, पण यासाठी सुद्धा तुमचा फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड सुपरमॅन तुमच्या मदतीला असणार आहे. सो ऑल द बेस्ट अँड हॅपी स्टडी. मॅडम, एक क्वेश्चन आहे आलेला की नीट साठी कशी तयारी करायची, असा थोडासा क्वेश्चन आहे. नीट आणखी नीटचा NCERT पुस्तक आहेत. ओके. त्या पुस्तकामध्ये आणि बोर्डात तेच फरक आहे. त्यामुळे MCQs तयार करण्यासाठी थोडी वेगळी तयारी करावी लागते, कारण नीट सगळे MCQs वर आधारित आहे. मला वाटतं त्याच्यासाठी थोडासा आपल्याला वेगळा वेळ 20 तरी मिनिटं द्यावी लागतील. नक्कीच, नक्की मॅडम. मॅडमनी जे सांगितलेलं आहे की नीट साठी तुम्ही NCERT ची पुस्तकं वापरायची आहेत. मॅडम, नेक्स्ट क्वेश्चन आहे की डायग्राम कशा लक्षात ठेवायच्या? लक्षात ठेवायचे नाही डायग्राम. डायग्राम पेन्सिलनी 2दा हाताने काढायचे आहेत आणि तिसऱ्या वेळेला पुस्तक झाकून पुस्तकाची मदत न घेता तो डायग्राम बरोबर आला की आपण आपलं तपासायचंय आणि चुका दुरुस्त करायच्या आहेत आणि नंतर लास्ट वेळेला डायग्राम आपल्या टीचर कडून तपासून घ्यायच्यात, करेक्ट करून घ्यायच्यात. ओके. खूप छान माहिती दिलीत मॅडम, थँक्यू. की डायग्राम लक्षात ठेवण्यासाठी परत तेच सांगितलं मॅडमनी की प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केल्यानंतर तुमच्या डायग्राम खूप चांगल्या पद्धतीने लक्षात राहतील. आणि त्यांनी सांगितलं की ऑक्टोबर एंड पर्यंत तुमच्या डायग्राम हा लक्षात राहिलेला पाहिजे. परत ह्याच्यात हेच येतं की तुम्ही प्रॅक्टिस केली तर ती प्रॅक्टिसच्या माध्यमातूनच तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करू शकता. आता आपण पुढच्या लेक्चरकडे जाऊ. मॅडम, एक मिनिट प्रश्न 11वीच्या सिलेबस बद्दल. 11वीच्या सिलेबस आणि 12वीच्या सिलेबसचा कुठलाही संबंध जोडलेला नाहीये. फक्त MS सेट आणि नीट साठी त्याचा उपयोग होणार आहे आपल्याला. ओके. थँक्यू मॅम. येस मॅडम. आणि अजून एक क्वेश्चन आहे मॅडम की आन्सर आपल्या लँग्वेज मध्ये एक्सप्लेन केले तर मार्क मिळतील का? ऑफकोर्स सगळं मिळणार. पॉइंट असेल त्याच्यामध्ये तर कोणीही तुमचे मार्क कापणार नाही, हे 100% मी तुम्हाला सांगू शकते. ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे की जास्त फोकस कशावर करायचा आहे बायोलॉजीच्या संदर्भात जर का विचार केला तर? तुम्हाला मी ऑगस्ट पर्यंत जे सांगितलं ना चॅप्टर सगळे केलेले, 8 चॅप्टर दिले, बरोबर. त्याच्यावर करायचे. मी तुमच्याकडे मॅडम
टॅबलेट फॉर्म पाठवून देते, तुम्ही Yes. प्लीज मुलांशी शेअर करा. नक्की मॅडम, नक्की. आता पुढच्या पुस्तक लेक्चर मॅडम एक प्रश्न आहे, पुस्तक रेफर फक्त बोर्डाच्या परीक्षेसाठी 12वीचं HSC बोर्डनी पुस्तक जे लिहिलंय तेच करायचंय. नीट साठी आणि MSc साठी वी कॅन टॉक आफ्टरवर्ड्स. ओके. आता आपण प्रत्येक ठिकाणी मॅडमनी जे सांगितलेलं आहे की ते टेक्स्टबुकचा वापर करा. टेक्स्टबुकचा वापर तुम्हाला 12वीच्या परीक्षेसाठी अतिशय उपयोगी ठरणार आहे. त्या पुस्तकाबाहेरचं काही येणार नाही आणि त्या पुस्तकाच्या प्रॅक्टिस तुम्हाला जर का चांगल्या पद्धतीने थरो करायची असेल तर त्याच्यासाठी तुमच्या बरोबर सुपरमाइंड आहेच आहे. पुढच्या विषयाकडे आपण जाऊया. पुढचा फिजिक्स. फिजिक्ससाठी सौ वैद्य वैद्य मॅडम आपल्याशी बोलणार आहेत. त्या MSc BEd MPhil आहेत. त्या संगीत विशारद पण आहेत आणि त्यांना जवळजवळ 5 टीचर्स अवॉर्ड पण मिळालेले आहेत. तर मी वैद्य मॅडमना विनंती करेन की त्यांनी फिजिक्ससाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. वैद्य. Hello, welcome all. First of all, I thank Supermind Publications and the organizers to give me a chance to speak about our subject. थोडंसं इंग्लिश आणि थोडंसं मराठी असं आपलं लेक्चरचं कॉम्बिनेशन असेल. I hope everybody is audible once again before I start. येस मॅम. Okay. Now about the subject. फिजिक्स म्हणलं की सगळ्यांना अरे बापरे फिजिक्स असं वाटायला लागतं. पण काही जण असे आहेत की फिजिक्स शिकवता का म्हणले तरी अरे बापरे म्हणतात आणि काही जण फिजिक्स शिकताना सुद्धा तू मेन फिजिक्स मध्ये करते का तेव्हा सुद्धा अरे बापरे असं ऐकू आलं. आणि आता सुद्धा विद्यार्थ्यांसमोर फिजिक्सचा माणूस जायला लागला तरी सुद्धा जरा ते असे बाजूला सरकतात. ही जी भीती आहे फिजिक्सची मनातली ती अशी ती काढायला पाहिजे सुरुवातीला. सगळ्या स्टुडंट्सना आणि ऑल दी अथॉरिटीजना सांगते की असं नाहीये. राईट फ्रॉम द फर्स्ट ब्रीथ यू टेक वेन यू आर बॉर्न, तुमचा श्वास सुरू होतो तेव्हा फिजिक्स सुरू होतं आणि त्यानंतरच्या प्रत्येक क्षणाला फिजिक्स आपलं सोबत करत जातंय. फक्त आपल्याला त्यातलं जे खोर आहे ते समजून घेता यायला पाहिजे की अतिशय सोपा असा हा विषय नाहीये. त्याचा स्वतःचा एक लॉजिक आहे आणि म्हणून कोणी जरी सांगितलं की फिजिक्स अतिशय मी सोपं करून सांगेन किंवा ते कवितेसारखं किंवा एखाद्या कथा कादंबरीसारखं वाचण्यासारखा विषय, नॉट ॲट ऑल. Physics is not like that. It requires dedication, requires efforts and a mindset that we are going to understand the subject. हा mindset फार महत्वाचा आहे. तुम्ही जेवढा त्या विषयापासून अवघड आहे म्हणून पळायला लागाल तेवढं तर तुमचा पिच्छा सुटणार नाही. बट यू गो अँड फेस इट आणि त्याच्या आपल्या मातृभाषेतनं जे काही तुमचं अंडरस्टँडिंग होत जाईल ते महत्वाचं आहे. आता माझ्या बाबतीत सांगायचं तर ऍक्च्युली मी लहानपणापासून एंटायर इंग्लिश मीडियम मध्ये हे गेले, परंतु जेव्हा मी नोकरीला लागले कॉलेजला तेव्हा मराठी माध्यम, कन्नड माध्यम अशी सगळ्या माध्यमाची मुलं एकत्र आल्यामुळं त्यांच्या भाषेत शिकवणं हे मला जास्त चांगलं वाटायला लागलं. आणि पर्यायाने मी सगळ्या विद्यार्थ्यांना पण ते सांगते की while expressing yourself in the paper you can use English, but तुमच्या मनात जे तुम्ही त्या कन्सेप्टचं अंडरस्टँडिंग करून घेणार आहात ते आपल्या मातृभाषेत व्हायला पाहिजे. ओके, सो about the syllabus, I think we are going to share the screen, ma'am. Can we screen share करता येईल का? हो, येईल करता मॅडम. Okay. Now the syllabus which we have this year totally changed syllabus आणि काय संबंध नाही झालीये मॅडम. स्क्रीन शेअर. या आला का? नाही. आता येतोय का? आता येतोय? नाही आले. कशी क्वालिटी आहे? प्लीज रेंज व्हॉइस अनम्यूट केला असेल तर प्लीज म्यूट करा व्हॉइस. नाही. येस इट स्टार्टेड. आला स्क्रीन? नाही, ऍक्च्युली हा दुसराच कोणीतरी शेअर केलाय. तुमची नाही आलेली आहे मॅडम स्क्रीन. येस.
प्लीज व्हॉइस अनम्यूट करा. टीचर सोडून बाकी सगळ्यांचे व्हॉइस हे म्यूट हवे आहेत. नाही तर अदरवाईज मला तुम्हाला सेशन मधून बाहेर रिमूव्ह करावं लागेल. आता येतोय का? जस्ट मिनिट, आय एम ट्राइंग स्क्रीन. येस 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 मॅडम. फोल्डर वर जाऊन येतो. ओके. हा आलाय का? स्क्रीन वरती आलाय? नाही ऍक्च्युली. आला नाही. Just a minute. येस येस. Can you see it now? मॅडम हे थोडं झूम करता येईल कारण बरेच जण फेसबुक लाईव्ह वर सुद्धा आहेत. सो आणि इथेही दिसणं थोडं अवघड होतंय. Yeah, मी सो ट्राय हे थोडं झूम करता आलं तर. एक मिनिट. तोपर्यंत आपण एंटायर सिलेबसचं थोडं डिस्कशन घेऊयात. येस. फिजिक्सचा तो सिलेबस आपण घेतोय 12वी साठी नवीन बदललेल्या टेक्स्टबुक मध्ये. So it has been divided into total 6 units. The first unit comprises of rotational motion and mechanical properties of fluids. Total chapters, number of chapters हे कमी केलेले आहेत. मागच्या सिलेबस मध्ये 20 चॅप्टर्स होते आणि आता ह्या सिलेबस मध्ये 16 चॅप्टर्स आहेत. परंतु मर्जिंग झालेलं आहे सिलेबस मध्ये, काही विषयांचं झालंय तसं. तो जो पहिला युनिट आहे रोटेशनल मोशन and mechanical properties of matter. So in that we have the first and second chapters. In the second unit, it comprises of kinetic theory and thermodynamics. So they have chapters 3 and 4 entirely merged in the second unit. Third unit आहे oscillations and waves चा. Chapter number 5th, 6th आणि 7th ह्या वेव्हशी संबंधित चॅप्टर्स घातलेत. आता इथे एक थोडासा बदल त्यांनी केलाय की आतापर्यंत ऑसिलेशन्स आणि वेव्स म्हणलं की साऊंड किंवा सिम्पल हार्मोनिक मोशन इथपर्यंतच मर्यादित असायचं. पण त्यांनी आता वेव्ह ऑप्टिक्स, जो वेव्ह ऑप्टिक्स मध्ये वेव्हचा पोर्शन घेत आहे तो पण मर्ज केलेला आहे. चौथ्या युनिट मध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक्स आणि इलेक्ट्रिक करंट मध्ये त्यांनी चॅप्टर 8वा आणि 9वा मर्ज केलेला आहे. 5व्या युनिट मध्ये त्यांनी मॅग्नेटिझम साठी घेतलेला आहे तो चॅप्टर नंबर 10, 11, 12 and 13. And in the 6th unit for modern physics we have chapters number 14, 15 and 16. Now that was regarding the syllabus. For the syllabus part actually for rotational dynamics त्यात सर्क्युलर मोशन आणि मोमेंट ऑफ इनर्शिया असे 2 चॅप्टर्सचा सहभाग आहे. सर्क्युलर मोशन मध्ये आपण 11वी जे पाहिलेलं आहे त्यात अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर वेलॉसिटी, ऍक्सिलरेशन वगैरे ते डेरिव्हेशन्स आहेत. कॅल्क्युलस मेथड तिथपर्यंत थांबलेले आहेत आणि ते पुढे त्यांनी 12वीला कंटिन्यू केलेलं आहे. तो सर्क्युलर मोशन, सेंट्रिपिटल फोर्स, कोनिकल पेंड्युलम, बँकिंग ऑफ रोड्स, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन ह्याचा अंतर्भाव हा सर्क्युलर मोशनच्या भागात आहे. आणि रोटेशनल डायनामिक्स मधला जो सेकंड चॅप्टर आहे मोमेंट ऑफ इनर्शिया, सेकंड भाग आहे ऍक्च्युली, तिथे त्यांनी त्याचा कॉन्सेप्ट घेतलेला आहे आणि मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ युनिफॉर्म डिस्क आणि रेडियस ऑफ गायरेशन घेतले. आता मागच्या सिलेबस मध्ये जे प्रत्यक्ष डेरिव्हेशन्स होते ते इथं गाळलेले आहेत आणि त्यांनी डायरेक्ट टॅब्युलर फॉर्म मध्ये फॉर्म्युली दिलेली आहेत. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं ह्या मोठ्या मोठ्या डेरिव्हेशन पासून सुटका झालेली आहे या चॅप्टर पुरती. ती एक समाधानाची बाब आहे. थिअरम ऑफ पॅरलल अँड परपेंडिक्युलर ऍक्सेस नेहमीप्रमाणे आहे तसाच ठेवलेला आहे. ह्या सेक्शन मध्ये रिमार्केबल असं आहे की एनालॉगस क्वांटिटीज जे घेतलेले आहेत त्यांनी ट्रान्सलेशनल आणि रोटेशनल मोशन मधला तो सेकंड टेबल मध्ये तो अतिशय छान समर्पक टेबल आहे आणि विद्यार्थ्यांनी जरूर त्याचा अभ्यास करावा. सो फ्रॉम द सेकंड चॅप्टर वी हॅव मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. तो हाचा पूर्वीच्या जुन्या सिलेबस मध्ये सुद्धा अंतर्भाव होता. प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स, प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम,
absolute pressure, gauge pressure, Pascal's law and applications, mercury barometer ह्या सगळ्या आणि हायड्रॉलिक लिफ्ट या सगळ्याचा अंतर्भाव प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स मध्ये केलेला आहे. नंतर तिथंच सरफेस टेन्शन पण येतं. सरफेस टेन्शन आहे तसं आहे, त्यात काहीही बदल नाहीये. फ्लुइड्स इन मोशन हा त्याचा भाग आहे पुढचा. त्याच्यात स्ट्रीमलाईन फ्लो, टर्ब्युलंट फ्लो, क्रिटिकल वेलॉसिटी, रेनॉल्ड्स नंबर, विस्कॉसिटी, कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी, स्टोक्स लॉ, इक्वेशन ऑफ कंटिन्युटी, बर्नॉलीज इक्वेशन अशा कॉन्सेप्ट इंट्रोड्यूस केलेले आहेत. नाउ the third chapter which is having kinetic theory of gases and radiation हा आहे तसा भाग इंट्रोड्यूस केलेला आहे. प्रेशरचे डेरिव्हेशन्स आहेत, रेडिएशनचा सगळा अभ्यास आहे. आता इथं फक्त ह्या नवीन सिलेबस मध्ये जो वाढवलेला भाग आहे तो फार महत्वाचा आहे आणि याचा थोडासा भाग आपल्याला केमिस्ट्री मध्ये सुद्धा होऊन जाईल. तिथं थर्मोडायनामिक्सचा भाग आहे. तो एक टोटली एंटायर चॅप्टरचं क्रेडिट thermodynamics साठी दिलेले because it forms an important part of physics as well as chemistry. So there has been given an extensive coverage to the laws of thermodynamics, different systems, equilibriums, equation of state, variables, PV diagrams, and thermodynamic processes. And they have given a vivid description about isothermal processes, isobaric processes, isochoric processes, adiabatic cyclic processes. यात त्यांनी नवीन इंट्रोड्यूस जे केलेलं आहे की फ्री एक्सपान्शन, हीट इंजिन्स, रेफ्रिजरेटर्स, हीट पंप्स, सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स इथं मात्र अगदी डिटेल मध्ये घेतलेला आहे कारण तो बहुतांशी काही पुस्तकांमध्ये पूर्वीच्या आणि केमिस्ट्रीमध्ये अगदी 1-2 पॅराग्राफ मध्ये त्यांनी इन्क्लूड केलेलं आहे. इथे सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स मध्ये कॅनॉट सायकल, कॅनॉट इंजिन एफिशियन्सी वगैरे स्टर्लिंग सायकल वर त्यांनी भर दिलेला आहे. हा जो थर्मोडायनामिक्सचा भाग आहे ह्यातला ग्राफचा भाग हा फार महत्वाचा आहे आणि आपण जर आतापर्यंत जे झालेले कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनचे पेपर्स आहेत ते जर बघितले तर आपल्याला दिसेल की पीव्ही डायग्राम्स दे फॉर्म अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. सो दीज डायग्राम्स त्यांनी कसा त्याचा अभ्यास करायचा ते सुद्धा इनबॉक्स मध्ये छान दिलेलं आहे त्या पुस्तकात. पीव्ही डायग्राम्स वरती प्रश्न आणि किंवा त्याच्यावरती मल्टिपल चॉईस टाईप हे प्रश्न पडू शकतात. तो मी सगळ्या विद्यार्थ्यांना एनकरेज करेन की ह्या चॅप्टरला त्यांनी म्हणजे ह्या चॅप्टरकडे दुर्लक्ष करू नये. चॅप्टर 5 comprises of oscillations, the simple harmonic motion, differential equation of SHM as it is chapter आलेला आहे. चॅप्टर 6 comprises of superposition of waves. हा चॅप्टर सुद्धा साऊंड सेक्शन मध्ये जो पूर्वी होता अगदीच तसा हुबेहूब तसा आहे, त्यात काहीही बदल केलेले नाहीयेत. अगदी लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग्स, सोनोमीटर ह्यात नवीन इंट्रोड्यूस केलेला आहे. म्हणजे चॅप्टरच्या शेवटाला आणि कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ साऊंड मध्ये द क्वालिटी ऑफ साऊंड, टिम्बर, पिच वगैरेच्या विषयी. त्यानंतर त्यांनी म्युझिकल इन्स्ट्रुमेंटचं जे कॅरेक्टरायझेशन किंवा क्लासिफिकेशन केलेलं ते थोडंसं नवीन आहे आणि चांगलं आहे. सो वी कम टू द 7th chapter on wave optics. So the new point is here as it is there. New point introduced. वैदेही मॅडम मी एक मिनिट फक्त आताची जी स्क्रीन आहे समोर शेअर त्याच्याशी रिलेटेड कंटेंट नसेल तर आपण स्क्रीन ऑफ ठेवूयात और अदरवाइज स्क्रीन झूम करूयात जर रिलेटेड कंटेंट असेल. ओके ओके ओके. ऍक्च्युली हा दिसतोय का तुम्हाला स्क्रीन? नाही तो नीट रिडेबल नाहीये खूप कारण तो माझ्याकडे झूम मॅक्झिमम झालाय इथपर्यंत झालेला आहे, फारसा होत नाहीये याच्या पुढे. ओके ओके. I'll read it out to you afterwards. Okay. Till then, let me stop sharing the screen and then. येस. Okay. Okay. So we had come up to the 7th chapter in wave optics. Wave optics मध्ये corpuscular theory of light, Newton's Huygens corpuscular theory, polarization घेतलेला आहे. त्यात 3 नवीन पॉइंट्स इंट्रोड्यूस केलेले आहेत. एक म्हणजे डिपेंडन्स ऑफ वेवलेंथ ऑन द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ अ मीडियम दॅट विच शोज दॅट फ्रिक्वेन्सी रिमेन्स अनचेंज. मालूस लॉ एक इंट्रोड्यूस केलेला आहे. पोलरायझेशन बाय स्कॅटरिंग आणि इंटरफिअरन्स सेक्शन मध्ये आतापर्यंत आपण फ्रिंज विड्थ साठी जे एक्स हे वापरत होतो त्याला त्यांनी नवीन टर्म कॉइन केलेली आहे. त्यांनी डब्ल्यू हे अक्षर तिथं वापरलेलं आहे. सो इथून पुढे आपल्याला ती प्रॅक्टिस करावी लागणार आहे की डब्ल्यू वापरावं लागणार आहे. देन एक आणखीन इंट्रोड्यूस केलं की मेथड्स फॉर ऑब्टेनिंग कोहेरंट सोर्सेस मध्ये लॉइड्स मिरर, फ्रेनेल्स बायप्रिझमचा अंतर्भाव केलेला आहे.
And there is a very nice comparison between the interference and diffraction pattern tabular form मध्ये दिलेला आहे. Now in the electrostatic section for the 8th chapter, last year's 11th syllabus, last syllabus मधला जो 11वीतला इलेक्ट्रोस्टॅटिक्सचा पोर्शन होता तो इन्क्लूड केलेला आहे. आणि त्यात नवीन जे इंट्रोड्यूस केले ते इलेक्ट्रोस्टॅटिक शिल्डिंग, Faraday's cages and electromagnetic shielding. Also, they have introduced some diagrams which are very, very essential. And from point of view of examination, I think all students should practice these diagrams thoroughly. For the chapter on current electricity, it is as it is from the last syllabus, but they have introduced जो दुसरा मॅग्नेटिक इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट मधला गॅल्व्हॅनोमीटर आणि व्होल्टमीटरचा सेक्शन होता तो इकडे शिफ्ट केलेला आहे करंट इलेक्ट्रिसिटीला. तो आपल्याला तिथे करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये गॅल्व्हॅनोमीटर, एमीटर आणि व्होल्टमीटर आलेले आहे आणि त्यांनी थोडं थर्मो इलेक्ट्रिसिटीचा भाग इंट्रोड्यूस केलेला आहे. नाव the totally new chapter here is magnetic fields due to electric currents, where we come across Lorentz force. 11वीत झालेला आहे, परंतु पुढे सायक्लोट्रॉन घेतलेला आहे, सायक्लोट्रॉन ऍक्सिलरेटर घेतलेला आहे, हेलिकल मोशन ते कशामुळे येतं, टॉर्क ऑन ए करंट लूप, मुव्हिंग कॉइल गॅल्व्हॅनोमीटर, मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ डायपोल, हे सगळं त्यात येतं. त्यात ऍक्सियल मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस बाय करंट इन लूप, एम्पियर्स लॉ वगैरे येतं. 11th chapter is on magnetic materials. It is also as it is, just they have introduced Bohr magneton and a part of hysteresis. The hysteresis हे NCERTच्या टेक्स्टबुक्स मध्ये पण आहे आणि इथं घातलं कारण ज्या वेळेला आपण कंपॅरेटिव्ह अभ्यास करतो, जे विद्यार्थी जेई आणि नीट साठी NCERTचे बुक्स रिफर करतात तेव्हा आपल्याला दिसतं की आपल्या टेक्स्टबुक मध्ये हे आतापर्यंत नाहीये. सो आतापर्यंत हे आलेलं आहे आणि नाव या पुस्तक परिपूर्ण होण्याच्या दृष्टीने त्यांनी आतापर्यंत जे नवीन इंट्रोडक्शन्स केलेले आहेत, जे काही नवीन गोष्टींचा अंतर्भाव केलेला, सो वी आर अप टू 95% ऑफ दॅट NCERT textbook. So I don't think students will have to buy it for an extra cost, because if you refer 11th and 12th board textbooks, it is very, very sufficient for preparation of board as well as NEET and JEE exams. Now for the 12th chapter on EMI, the new part they have introduced is the motional EMF in a rotating bar, back EMF, back torque, induction and energy transfer, inductance of a solenoid. Yeah, inductance is in series and parallel and the energy density in a magnetic field. हा चॅप्टर ह्याला जोडून पुढचा AC सर्किटचा चॅप्टर आहे. तो 12वा आणि 13वा चॅप्टर जो आहे, तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आणि AC सर्किट्स हा पूर्वी EMI म्हणून एकच मोठा चॅप्टर होता. त्यांनी त्याला बायफर्केशन केलेलं आहे आणि AC सर्किट्स मध्ये आपण जेव्हा AC जनरेटर नंतर AC अप्लाय टू प्युअर रेझिस्टिव्ह सर्किट, प्युअर इंडक्टिव्ह सर्किट, प्युअर कॅपॅसिटिव्ह सर्किट हे डेरिव्हेशन्स घेतले होते, ते सगळे डेरिव्हेशन्स आता AC सर्किट मध्ये परत एकदा आलेले आहेत, डिटेल आलेले आहेत. सो विद्यार्थ्यांना ते वर्कआउट करावं लागणार आहे. या चॅप्टरसाठी मी खास सांगेन की AC सर्किट्स मध्ये आपण जेव्हा E=E0 sin ओमेगा टी अप्लाय करतो रेझिस्टिव्ह सर्किटला किंवा इंडक्टिव्ह सर्किटला किंवा कॅपॅसिटिव्ह सर्किटला, तर तो सेपरेटली अभ्यास करताना त्याच्यानंतर तुम्ही तो कंपॅरेटिव्हली अभ्यास करा. म्हणजे एकाच वेळेला त्याचे सर्किट डायग्राम, एकाच वेळेला त्याचे डेरिव्हेशन, एकाच वेळेला EMF आणि करंट फेज लॅग किंवा फेज लीड होणं आणि ग्राफिकल रिप्रेझेंटेशन, हे जर एकत्र तुम्ही अभ्यास केलं तर ते पटकन डोक्यात कन्सिव्ह होईल. न्यू म्हणजे शार्पनेस ऑफ रेझोनन्स आणि चोक कॉइल यावर त्यांनी भर दिलेला आहे. 14वा चॅप्टर जो आहे ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर, दे हॅव डिराइव्ड फ्रॉम द फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, देन द सेटअप ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट कन्क्लुजन्स, ते 9 ते 9चे कन्क्लुजन्स आहेत त्याचे. आणि नवीन इंट्रोड्यूस केलेले जे आहे तो आइन्स्टाईन्स पॉस्ट्युलेट्स ऑफ क्वांटायझेशनचा भाग, कॉम्प्टन शिफ्ट आणि डी ब्रॉईल हायपोथेसिस ही इथं इंट्रोड्यूस केलेली आहे. तर डी ब्रॉईल हायपोथेसिस आपण ज्या वेळेला ऍटम्स मॉलिक्युल्स न्यूक्लियरचा चॅप्टर मागच्या वर्षी घेत होतो, तो आता इंट्रोड्यूस केलेला आहे त्यांनी आणि त्या 14व्या चॅप्टर मध्ये इंट्रोड्यूस केले. 15th chapter as it is for the structure of atoms and nuclei,
different atomic models, the scattering, the Bohr theory, composition of the nucleus, binding energy curve, fission, fusion, radioactivity, and so on. The new part, they have introduced a chain reaction, uranium nuclear reactor, and nuclear fusion. Chapter 16, we conclude with the chapter 16. It is about semiconductor devices, the diode as a half wave rectifier, full wave rectifier, ripple factor, types of diodes, new filter circuits, and the bijunction transistor. So this was regarding the syllabus. It is totally exhaustive आणि आपल्याला पूर्ण वेळ त्या फिजिक्स साठी वेगळा काढावा लागणार आहे. इथं सांगावं वाटतं की 11वीच्या सिलेबसचा ज्यांनी अभ्यास केलेला आहे त्यांनी ते पुस्तक कुठेही विसरून जाता कामा नये. त्यातला बराचसा भाग पुढे 12वीला कंटिन्यू केलेला आहे. ओके, नाउ दॅट वॉज अबाउट सिलेबस. अँड फॉर द क्वेश्चन पेपर आय थॉट आय कुड शेअर द स्क्रीन अगेन. आपण बघूया, ट्राय करून हा स्क्रीन शेअर करता आलो का. नेचर ऑफ द क्वेश्चन पेपर आणि जो मार्किंग स्कीम आहे की अंडरस्टँडिंग नॉलेज बेस्ड हे कितपत होते ते आपण पाहूया. ते दिसतंय का? नाही. Oh my God. त्यातलं काहीच विजिबल नाहीये का? नाही. मॅडम आपण ओरलीच सांगूयात का? हो, शुअर. ओके, सो 70 मार्क्सच्या एंटायर पेपर साठी आपल्याला 4 सेक्शन्स आहेत. सेक्शन ए, क्वेश्चन नंबर 1 कंटेन्स 10 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. मी असं करेन की हे जे आहेत माझ्याकडे ते पीडीएफ फॉर्मॅट मध्ये तुमच्याकडे शेअर करीन मी, मग विद्यार्थ्यांना आपण देऊ. चालेल का? येस Yes, मॅडम. definitely. Okay, that would be better because I have some problem here with sharing. So the section A comprises of 10 multiple choice questions having 1 mark each, and section A मध्येच question number 2 आहे 8 very short type of questions carrying 1 mark. आता ह्या सेक्शन मध्ये एक आपल्याला इथं लक्षात ठेवायचंय की either you get 1 or 0 for both question number 1 and question number 2 for section A. Either you are right or you are wrong. You don't get a half mark here. कारण काही विचारलं आणि ते अर्धवट करेक्ट लिहिलं तर तुम्हाला तिथे अर्ध्या मार्काचं क्रेडिट मिळणार नाही. त्याच्यामुळं हा जो आहे हा तुम्हाला मार्क स्कोरिंग क्वेश्चन आहे, तेवढाच रिजेक्टिंग पण आहे. कारण तुम्हाला इथं एकदम 18 मार्काचं बेनिफिट मिळू शकेल आणि जर चुकलात तर मग 18 पैकी 6-7 अशा मार्काचं बेनिफिट मिळू शकेल. त्याच्यामुळे ह्या भागावर आपल्याला कॉन्सन्ट्रेट करणं महत्वाचं आहे. सेकंड क्वेश्चन, सेकंड सेक्शन बी. These are from question number 3 to question number 14. They contain 12 short answer type questions. You have to answer any 8. They carry 2 marks. So section number C, we have question number 15 to question number 26, each carrying 3 marks. And there are once again 12 short answer type questions. You have to answer any 8. The last question is a subjective type of question where you have to answer for 4 marks each. Question number 27, 28, 29, 30. So we have long answer type of questions, and here there is a possibility of scoring. कारण आपल्या टेक्स्टबुक मध्ये आतापर्यंत लॉंग आन्सर टाइप क्वेश्चन्स असे थोडेसे कमी आहेत. म्हणजे केमिस्ट्री एवढे आहेत असं मी म्हणत नाही, पण फिजिक्स मध्ये तसं ब्लेंडिंग करून हा 4 मार्काचा प्रश्न टाकला जातो. एंटायर 4 मार्काचा प्रश्न पडावा असा कॉन्सेप्ट त्याच्यात फार कमी आहेत. त्याच्यामुळे तो जो प्रश्न आहे तो ब्लेंडिंग करून टाकला जातो. त्याच्यामुळे 4 पैकी 2 आणि 2 असे 2 प्रश्न विचारले, तुम्हाला दुसरा आला नाही तर पहिल्याला 2 तरी मिळू शकतात, पण अजिबातच मिळणार नाही तसं होणार नाही ह्या प्रश्नाला. ओके, नाउ लेट अस टेक अबाउट द नॉलेज टाइप ऑफ क्वेश्चन्स. इथं नॉलेज टाइप ऑफ क्वेश्चन्स आपल्याला 29 मार्क्सचे सॉल्व्ह करायचे आहेत, म्हणजे 30%. अंडरस्टँडिंगचे क्वेश्चन्स जे आहेत ते जास्त आहेत 41 मार्क्स साठी. सो टोटल पर्सेंटेज इज 42. ऍप्लिकेशन अँड स्किल ओरिएंटेड हे 28 मार्काचे प्रश्न आहेत. सो इथं आपल्याला दिसतं की जेवढं विद्यार्थ्याचं अंडरस्टँडिंग होत आहे तर त्या अंडरस्टँडिंग साठी त्यांना जास्त वेटेज दिलं गेलेलं आहे. सो 29 मार्क्स फॉर नॉलेज, 41 मार्क्स फॉर अंडरस्टँडिंग अँड 28 मार्क्स फॉर ऍप्लिकेशन अँड स्किल. असा जरी विद्यार्थ्यांनी अभ्यास केला
तरी ते त्यांच्या दृष्टीने अतिशय चांगलं स्कोरिंग होऊ शकतं. सो दॅट वॉज अबाउट the marking scheme and the nature of the question paper. And I hope I'm visible again. Madam, screen sharing संपलेलं आहे. नाही, ऑन आहे. Okay. Now let us talk about how we are going to prepare, the students are going to prepare for their exams. ह्या दोन कॅटेगरी पडतील, एक बोर्डासाठी तयारी करणं आणि एक कॉम्पिटिटिव्ह एक्झाम साठी तयारी करणं. असं कधी होत नाही की बोर्डालाच विद्यार्थी तयारी करतात आणि फक्त तेवढंच देणार असं नाही, कारण आता जेई, नीट, आयसर, सीईटी अशा सगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनला त्यांना फेस करावं लागणार आहे आणि म्हणून ह्याचा जो अभ्यास आहे हा थरली असलाच पाहिजे. फिजिक्स, इफ यू गो टू द कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन, माझ्या अभ्यासाप्रमाणे, आय बेग युअर पार्डन, बायोलॉजी हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे, सीईटीला म्हणा किंवा नीटला म्हणा, आणि फिजिक्स हा रिजेक्टर सब्जेक्ट आहे सगळ्याच एक्झामिनेशन साठी, की जेई असू दे किंवा नीट असू दे किंवा सीईटी असू दे. कारण सहसा विद्यार्थी शेवटी अटेम्प्ट करायला जातात फिजिक्सला, आणि ते बरोबरही आहे वेळेच्या दृष्टीने, कारण त्यांना बायोलॉजीला आधी स्कोर करणं सोपं जातं किंवा केमिस्ट्रीला स्कोर करणं सोपं जातं आणि शेवटचा ऑप्शन हा फिजिक्सचा असतो. पण माझी सगळ्या विद्यार्थ्यांना एक सांगणं आहे की तुम्ही शेवटी जरी ह्याला ऑप्ट करत असाल कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन साठी, तरी जे काही आपण ऑप्ट करू, इट हॅज टू बी व्हेरी परफेक्ट. ओके, नाउ हाऊ टू स्टडी द सिलेबस. वी डिवाइड द एंटायर सिलेबस इंटू स्मॉल पार्ट्स. छोट्या छोट्या पार्ट्स मध्ये आपण त्या सिलेबसला डिवाइड करणार आहोत, आणि त्याचा रिव्हिजनचा एक टप्पा असा आहे की आज तुम्ही एखाद्या विषयाचा अभ्यास केल्यानंतर आफ्टर 72 आवर्स, 3 दिवसांनी परत एकदा ते रिवाइज करा आणि नंतर 15 दिवसांनी ते रिवाइज करा. म्हणजे त्याचे 3 टप्पे होतील की तुम्ही समजा सर्क्युलर मोशनचा टॉपिक घेतलेला आहे, तर सर्क्युलर मोशनचे जे सगळे कॉन्सेप्ट्स आहेत ते आज तुम्ही करून ठेवा. 2-2.5 तास जेवढा वेळ लागेल तेवढा लागू दे. आफ्टर 72 आवर्स once again you will have to revise them, and after 15 days once again you will have to revise them. तो एकदा केलं आणि विसरून गेला असं व्हायला नकोय, त्याच्यात सातत्य असलं पाहिजे, आणि फक्त ह्याच विषयात नाही तर सगळ्याच विषयाला असं करावं. There is no shortcut for efforts. Okay, so those who want to gain in the competitive exams as well as for board exams, कुठल्याही विषयाला शॉर्टकट नाही. थिअरीची तयारी आपण टेक्स्टबुक मधनं अगदी चांगली करू शकतो, हे समर्पक आहे. परंतु जर बोर्डाच्या दृष्टीने आपल्याला तयारी किंवा रायटिंग स्किल्स जर बघायचे असतील तर आपल्याला रायटिंगचा स्पीड वाढवावा लागेल. मी परत एकदा सुपरमाइंडचा रेफरन्स देते, कारण यावेळेस सुपरमाइंड जे नवीन रेफरन्स मटेरियल आणणार आहे तर त्याच्यात त्यांनी अनेक नवीन गोष्टींचा अंतर्भाव केलेला आहे. त्यात टेक्स्च्युअल क्वेश्चन्स पण असणार आहेत, प्लस सप्लिमेंटरी क्वेश्चन्स की जे बोर्डाच्या कडनं विचारले गेले तर तुम्हाला लिहिता आले पाहिजेत. प्लस देर इज गोइंग टू बी समथिंग न्यू इन एव्हरी चॅप्टर फॉर सुपरमाइंड publications here, and that is going to be a novel thing about Supermind. So for theory, I think this would be enough, but for numericals from the text and numericals from whatever you're going to refer, let us say this publication or from the other sources, हा रोजचा 1 तास आपण न्यूमेरिकल्सला द्यायला पाहिजे. थेअरीला जर तुम्ही 1 तास दिला तर न्यूमेरिकल्सला 2 तास किंवा सीईटीला सुद्धा 2 तास देणं आवश्यक आहे. And one thing about physics is that जेवढा ऍबस्ट्रॅक्ट थिंकिंग विद्यार्थ्यांचं डेव्हलप होत जाईल, तुम्ही कल्पना करत चालायचं की हा फोर्स इकडनं आला किंवा हा चार्ज इकडनं आला की ह्याला त्याची प्रतिक्रिया काय असेल. साधारणपणे वेव्ह मोशनच्या बाबतीत, लाईटच्या बाबतीत आणि चार्जेसच्या बाबतीत आपल्याला ऍबस्ट्रॅक्ट थिंकिंग खूप डेव्हलप करावं लागतं. आणखीन एक महत्वाचं आहे की युनिट्स जे आहेत, प्रत्येक आपण फिजिक्स हा जो भौतिकशास्त्र हा विषय फिजिकल क्वांटिटीजचा आहे, सो यू हॅव टू थरो विथ द युनिट्स. आणि तुम्हाला माहितीच असेल की युनिट्स लिहिलं नाही तर आपल्याला बेनिफिट मिळत नाही, अर्धा मार्काचं बेनिफिट जातं. तेवढ्यासाठी आपल्याला लूज व्हायला नको आहे. ओके, सो थरो रिडिंग ऑफ टेक्स्ट बुक्स, टेक्स्ट मटेरियल फॉर युअर बोर्ड एक्झामिनेशन इज सफिशियंट, बट यू शुड रीड देम थरोली. विचारलं असताना कोणत्या पानावर काय आहे हे कळण्या इतपत इतक्या वेळा ते टेक्स्टबुक वाचायला पाहिजे. अँड रायटिंग विथ स्पीड इज इक्वली इम्पॉर्टंट. ती बहुतांशी आमच्याकडे तर ग्रामीण भागातले विद्यार्थी असतात, ते मराठी माध्यमातून आलेले असतात,
11वीत सफिशियंट वेळ मिळालेला नसतो आणि 12वीला एकदम बोर्डाच्या परीक्षेला बसलं किंवा टेस्टला बसलं, जी काय असेल ती 25 मार्काची, 50 मार्काची, 70 मार्काची जी टेस्ट सिरीज ते देत असतील, तिथं सगळ्यांचं एकच कॉमन ड्रॉबॅक आहे की एंटायर पेपर कव्हर होत नाही. त्याच्यामुळे लिखाणाचा स्पीड वाढवायला पाहिजे. आता तिथं ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स झाले तरी चालतील, तुम्ही पॉइंट्स मेन्शन करत चला. पॉइंट्स असले की तुम्हाला तिथे मार्क मिळत जातील. रे डायग्राम्स, पॉइंट्स, सर्किट डायग्राम्स याची थरो प्रॅक्टिस असायला पाहिजे. And now let us go for the preparation of our JEE, NET, ICER and CET. So मॅडम one अगदी thing first, मॅडम एक yeah, अगदी yeah, थोडा वेळ आहे आपल्याकडे. हा yeah. Compilation of formulae हे आपण अभ्यास करताना 11वी पासून नवीन फॉर्म्युले जे घेतलेले आहेत त्यातून नवीन फॉर्म्युले तयार करणं किंवा झालेले फॉर्म्युले त्या सगळ्याचा वयाच्या पाठीमाग, आपल्या वहीच्या पाठीमाग आपण छोटीशी एक सेक्शन करू आणि चॅप्टर वाईज त्याचा तिथं कंपायलेशन करून ठेवायचं आहे. तर किंवा मगाशी सरांनी सांगितलं तसं द बेस्ट वे, तुम्ही जिथं अभ्यास करता तिथं कागद किंवा एक छोटासा बोर्ड असेल तर त्याच्यावर हे फॉर्म्युलेज लिहून ठेवूयात. यू हॅव टू स्पीड अप विथ द कॅल्क्युलेशन्स. त्याच्यामुळं काही ठिकाणी आपल्याला शॉर्टकट्स वापरावे लागतात. ज्यांचं मॅथ्स चांगलं आहे त्यांना कॅल्क्युलेशन साठी स्पीड अप करणं सोपं जातं, पण जे मॅथ्सला घाबरतात त्यांनी प्रॅक्टिस करायला हवी आहे. नाउ अबाउट Supermind, I would like to suggest the publication also that in our region we don't see much of the students opting for textbooks other than board exams. कारण त्यांची परिस्थिती पण तशी नसते. म्हणजे एकदा बोर्डचं टेक्स्टबुक घेतलं की आपलं काम संपलं, एवढ्यावर आपली भागू शकेल असं त्यांना वाटत असतं आणि त्याची 4-4, 5-5 जणात एक पुस्तक शेअर करणं वगैरे त्यांना ते तेवढं सोपं जातं. पण मी विनंती करते सुपरमाइंड पब्लिकेशन्सला की तुम्ही जो हा सेट आणणार आहात 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी की प्लीज सी इफ यू कॅन रिड्यूस द कॉस्ट सो दॅट students from the rural areas are also benefited. I know that it is going to be a different book once you refer the entire Supermind publication book for physics, chemistry, biology, maths. So I don't think students will have to require anything else for preparation. So if you rely entirely on these books from these publications, is going to be well and good. And I have studied also between the state board and CBSE board syllabi and our books and their books, NCERT books. So हे जे नवीन निघालेले 2 वर्षातली पुस्तकं ही 95% कव्हर करत आहेत आणि त्याच्यामुळे पॅनिक होण्याची गरज नाहीये. कारण विद्यार्थ्यांना असं होतं की तू कुठल्या माध्यमातून आलेला आहेस याच्यापेक्षा तू कुठल्या बोर्डातनं परीक्षा देतोय ह्याच्यावर त्यांचा कॉम्प्लेक्स ठरतो. तो स्टेट बोर्डाच्या विद्यार्थ्यांना तर कॉम्प्लेक्स बाळगायचं कारण नाही. आत्मविश्वासाने बोर्डाच्या परीक्षेला आणि तुमच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सला सामोरं जा. ते one most important last thing before I end is before you start your studies 5 किंवा 10 मिनिटासाठी मेडिटेशन करा, दीर्घ श्वसन करा and try to keep your mind at peace. दीर्घ श्वसन करा आणि नंतर मग अभ्यासाला लागा. See, it makes a difference. Okay, so please follow all these instructions or whatever I have told you as per अवेलेबिलिटी ऑफ द सिलेबाय. कारण आता पुस्तक प्रत्यक्ष हातात नाहीये, PDF फाईल वरनच मी हे डाउनलोड करून बघते आहे. ज्यावेळेस पुस्तक हातात येईल, खरं तर ते हेवीच आहे, सगळीच पुस्तकं हेवी केलेली आहेत आणि आपल्याला वेळ लागणार आहे त्याच्यासाठी, आधी शिक्षकांना नंतर विद्यार्थ्यांना. येस येस, थँक्यू मॅडम. खूप छान तुम्ही फिजिक्स बद्दल माहिती दिली आणि ह्याच्यातले महत्वाचे सगळ्यांचे जे मुद्दे आलेले आहेत ते आपण कन्क्लूड करूया की बेसिकली सगळ्या म्हणजे एक सगळ्या टीचरनी आपल्या फिजिक्स, मॅथ्स, बायो, केमिस्ट्री ह्या सगळ्या टीचरनी आपल्याला सांगितलं की आत्ताची जी आलेली स्टेट बोर्डाची टेक्स्टबुक आहे ती स्टेट बोर्डाची टेक्स्टबुक ही इक्वल टू NCERT आहे, त्याच्यामुळे परिपूर्ण आहेत आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्यासाठी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ऍज वेल एज आपली रेग्युलर बोर्डाची परीक्षा ह्याच्यासाठी टेक्स्टबुकचा थरो स्टडी हा खूप महत्वाचा आहे. मगाशी मॅडमनी जे सांगितलं की ईच अँड एव्हरी लाईन ही तुमची लक्षात आली पाहिजे. जसं पाटील सरांनी सांगितलं नाही की काही आपण म्हणू स्क्वेअर मध्ये ज्या गोष्टी दिलेल्या असतात त्या गोष्टी सुद्धा तुम्ही थरोली वाचल्या पाहिजेत आणि ह्याच्यासाठी सगळ्यांच्याच बोलण्यात आलेलं आहे की ह्याच्यासाठी तुम्हाला ऑब्जेक्ट ओरिएंटेड रिडिंग असलं पाहिजे की जे ऑब्जेक्ट ओरिएंटेड रिडिंग आपल्याकडे जर का त्या विषयाची क्वेश्चन बँक असेल तर त्या चॅप्टर वाईज क्वेश्चन बँक असेल तर त्या चॅप्टर वाईज क्वेश्चन बँकच्या माध्यमातून आपण ह्याची तयारी करू शकतो. संपूर्ण महाराष्ट्रात ही चॅप्टर वाईज क्वेश्चन बँक
बँक आपण सुपरमाइंड तुम्ही सबस्क्राईब केलं तर सुपरमाइंडच्या माध्यमातून तुम्हाला दिली जाईल. संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला म्हणजे विद्यार्थी कुठचाही असला तरी ह्याच्यासाठी आपल्याला त्या विद्यार्थ्यांसाठी आपण अवेलेबल करून देऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला काहीही जसं मी मगाशी म्हटलं तुम्हाला कोणत्याही शंका असतील अकॅडमिक तर आपली हेल्पलाईन जी आहे अकॅडमिक हेल्पलाईन सुपरमाइंडची ती फ्री ऑफ कॉस्ट आहे. आपण चॅटबॉक्स मध्ये टाकलेलं आहे की कोणत्या नंबरला तुम्ही हे करायचं आहे, तुम्ही फोन SMS करायचा आहे आणि हा SMS केल्यानंतर त्या SMS मध्ये तुम्ही तुमचं नाव, सब्जेक्टचं नाव आणि तुमचा मोबाईल नंबर ज्या मोबाईलवर तुम्हाला फोन करणं एक्सपेक्ट आहे ते तुम्ही SMS करायचे दिलेल्या नंबरवर. आपले जे सब्जेक्ट एक्सपर्टीज आहेत ते सब्जेक्ट एक्सपर्टीज विल कॉल यू बॅक आणि तुमच्या ज्या शंका आहेत त्या शंका तुमच्या निरसन केल्या जातील. ही सुपरमाइंड हेल्पलाईन ही महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतभर आपली फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि तुमच्यासाठी ही सकाळी 9 ते रात्री 9 ह्याच्यासाठी ओपन असणार आहे. अजून एक मला आज अनाऊन्स करायला अतिशय आनंद होतोय की आता जर का तुम्ही सुपरमाइंड सबस्क्राईब केलं तर तुम्हाला कोणतेही 3 विषय घेतलेत म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स किंवा फिजिक्स, केमिस्ट्री, बायो और PCMB असे विषय घेतलेत तर त्याच्याबरोबर इंग्लिशची टेस्ट सिरीज ही तुम्हाला फ्री मिळणार आहे आणि प्लस तुम्हाला 1000चा डिस्काउंट मिळणार आहे. मगाशी वैद्य मॅडमनी सांगितलं की आपल्या रिमोटच्या विद्यार्थ्यांना पण हे तुम्ही अवेलेबल करून दिलं पाहिजे, ह्याच्यासाठीच आपण हा डिस्काउंट ठेवलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या फी अत्यंत कमी आहेत सो त्या दृष्टीने त्या सगळ्यांना परवडतील अशा आहेत. सो तुम्ही नक्की सुपरमाइंड घ्या असं मी तुम्हाला सांगेन की ज्या माध्यमातून तुमची लिखाणाची प्रॅक्टिस होईल. ह्याच्या सुपरमाइंड काय करतं तर तुम्हाला क्वेश्चन बँक जी आहे ती लेसन वाईज क्वेश्चन बँक तुम्हाला मिळणारच आहे. प्लस प्रत्येक विषयाच्या 5-5 फायनल क्वेश्चन ऍक्टिव्हिटी शीट म्हणजे क्वेश्चन पेपर आपण त्यांना मिळणार आहे. त्याची डिटेल मॉडेल आन्सर पण आम्ही तुम्हाला देतो आणि ही जी सगळी क्वेश्चन पेपर आम्ही तुम्हाला देणार आहोत चॅप्टर वाईज, हे चॅप्टर वाईज क्वेश्चन पेपर आम्ही तुम्हाला चेक करून विथ रिमार्क्स आम्ही तुम्हाला परत पाठवतो. त्या विथ रिमार्क्स मध्ये तुम्ही कुठे चुकलात, काय चुकलात हे सगळं आम्ही तुम्हाला देतो. त्याच्यामुळे तुमच्या लक्षात येतं की आपण नक्की कुठे चुकलोय आणि पुढच्या माध्यमातून कसं इम्प्रूव्ह करायला हवंय. जसं आता वैद्य मॅडमनी सांगितलं की बरेचदा काय होतं की आपलं सगळे प्रिपरेशन झालेली असते पण आपल्या लिखाणाचा स्पीड कमी पडतो किंवा ऍक्युरेट रायटिंग कमी पडतं. तर ह्या सगळ्यासाठी सुपरमाइंड तुम्ही लेसन वाईज क्वेश्चन बँक घेतली तर त्याचा नक्की उपयोग होऊ शकतो. आणि ह्याच्या रजिस्ट्रेशनसाठी ह्याच्या सगळ्या प्रोसेससाठी जे चॅटबॉक्स मध्ये नंबर दिलेले आहेत, आय रिपीट द नंबर 90499928070809 आणि अजून 2 नंबर आपण चॅटबॉक्स मध्ये दिलेले आहेत त्याच्यावर तुम्ही नक्की फोन करू शकता आणि माहिती मिळवू शकता. संपूर्ण महाराष्ट्रात आपण हे देणार आहोत. लॉकडाऊन जरी एक्सटेंड झालं किंवा काही असेल तरी आपण ते त्या वेळेपुरतं आपण ऑनलाईन अवेलेबलही करून देणार आहोत. त्यामुळे महाराष्ट्रात संपूर्ण विद्यार्थ्यांना ह्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता. थँक्यू ऑल टीचर्स की तुम्ही आता सगळ्या टीचरचं त्यांची बोर्डात काम आहेत. 12वीचे पेपर्स त्यांच्याकडे चेकिंगला आलेले आहेत. 12वीचा रिझल्ट लावणं हे मोठं आव्हान त्यांच्या समोर आहे. तरी सुद्धा ही मंडळी सगळी बोर्डातली 24/7 काम करतायत. सो रिअली हॅट्स ऑफ यू. आणि मी सगळ्या विद्यार्थ्यांना सांगेन की जसं मी म्हटलं प्रॉब्लेम्स कन्व्हर्ट्स टू ऑपॉर्च्युनिटी की लॉकडाऊनमुळे ह्या विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचलं गेलं पाहिजे, विद्यार्थ्यांना सगळी माहिती मिळाली पाहिजे. ह्याच्यासाठी हे शिक्षक, हे जे सगळे आपले लेक्चरर आहेत, हे आपले टीचर्स आहेत, हे सगळे तज्ज्ञ लोक वेळात वेळ काढून इथे आले सुपरमाइंडच्या प्लॅटफॉर्मवर. सो त्यांचे मनापासून धन्यवाद. सगळी विद्यार्थी आणि पालक यांनी सगळ्यांनी हे मनापासून ऐकलं म्हणून त्यांनाही मी धन्यवाद देते आणि हे सेशन संपलेलं आहे असं जाहीर करते. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू ऑल टीचर्स. थँक्यू सुपरमाइंड स्टाफ अँड ऑल स्टुडंट अँड पार्टिसिपंट्स. थँक्यू व्हेरी मच.